त्यांनी सांगितलं होतं शरद पवारांना की आज जरी मी ह्या पदावरून जरी गेलो असलो तरी एक ना एक दिवस मी पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून येणार आणि दादा मुख्यमंत्री परत झाले. शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपमध्ये जाऊन ते आमदार खासदार झाले, पण ते भाजपचे आहेत का? भाजपचं आमदार वाढलेत का भाजपचा पक्ष वाढलाय? तिथं जयंत पाटील आणि निशिकांत पाटील यांच्या दोघांमध्ये म्हणजे फाईट आहे दोघांचा. कायदा हातात घेणारे लोक ही समाजाच्या रक्षणासाठी जन्माला येतात. त्यापैकी एक नाव म्हणजे बापू बिरू वाटेगावकर आप्पा. तर त्यानं बघितलं तर आबा झोपले तिथं. त्याला धक्का बसला एकदम ते बघून. त्यानं उठून आबा आबा इकडे कुठे इकडे कुठे. सामान्य माणसाच्या पोरग्याला सुद्धा पतंगराव कदम होता येतं हे मी माझ्या कामातून दाखवून दिलेलं आहे. परवा विशाल पाटील सुद्धा गमतीनं म्हणाले बघा की आम्हाला आमच्या जिल्ह्यात बायको मिळेल नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जसं आव्हान दिलं की मी पुन्हा येईन, तसं दादाही म्हणाले होते. फक्त ते मी पुन्हा येईन असं म्हणाले नव्हते, तर ते म्हणाले होते की मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेणार आहे. विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर ह्या दोन माणसांना मात्र खूप संघर्ष करायला लागलेला आहे. म्हणजे त्याच्याकडे नुसतं रोहितकडे असं बघितलं तरी एकदम असा निरागस गोंडस असं एकदम भरून यायचं. खरं तर म्हणजे त्याला दादा म्हणतात हेच त्याचं यश आहे ना. नमस्कार. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये मी ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा पश्चिम महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळीवर, दूध चळवळीवर, राजकारणावर त्यांचा एक गाढा अभ्यास आहे. ते संपत मोरे सर, जे की राजकीय पत्रकार म्हणून काम करतात, मुलुक माथी या पुस्तकाचे लेखक पण आहेत. ते आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आणि इथले अनेक किस्से, गमतीशीर किस्से हे त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत. सर, तुमचं मी टीओडी मराठीमध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्राची जी भौगोलिक रचना आहे ती खोऱ्यांमध्ये पण बोलली जाते. म्हणजे तापी खोरं, गोदावरी खोरं, कृष्णा खोरं आणि अनेक खोरे महाराष्ट्राच्या या भौगोलिक रचनेत आहेत. पण आज कृष्णा खोरं म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र आपल्या समोर उभा राहतो. पश्चिम महाराष्ट्राचं जर वर्णन करायचं झालं तर एक सुजलाम सुफलाम पश्चिम महाराष्ट्र म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतो. याच पश्चिम महाराष्ट्रामधून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील, त्यानंतर वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, गुलाबराव पाटील आणि अण्णा नाईकवाडे यांच्यासारखे बरीच मातब्बर लोक या पश्चिम महाराष्ट्रामधून येतात. पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच उर्वरित महाराष्ट्र असा एक नरेटिव्ह सेट झालाय का सर? काय वाटतं तुम्हाला? सर कसं आहे, पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण आता जो उल्लेख केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या नेत्यांचा उल्लेख आपण आपल्या निवेदनामध्ये केला त्या नेते हे त्या भागातले सगळे झाले. बरोबर. आणि त्या नेत्यांना त्यांच्या क्षमतेमुळे किंवा त्यांच्या सुदैवामुळे राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली. आणि त्या नेतृत्वाच्या संधीनंतर जितकं काही त्यांना त्या जिल्ह्यासाठी म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यासाठी जेवढं त्यांना काही करता आलं, म्हणजे थोडक्यात म्हणजे विकासाचा जो तुम्ही अनुशासनाबद्दल बोलता, तर अनुशासन जो प्रश्न निर्माण झाला तर आज विदर्भ आणि मराठवाड्यातील लोक म्हणतात की आमच्याकडे काही आलं नाही विकासाचं जे आहे. म्हणून तसा उल्लेख केला की पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच उर्वरित महाराष्ट्र असा उल्लेख तो केला. म्हणजे त्याला कारण अशी की तिथल्या नेत्यांनी जागरूकतेमुळं किंवा त्यांच्या एका ह्याच्यामुळं त्यांनी सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी जे काय करता येईल त्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी ते करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तसं एक नॅरेटिव्ह झालेलं आहे निर्माण. पश्चिम महाराष्ट्राचं खरं चित्र काय बरं सर? तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून येता, तुम्ही चांगले अभ्यासक आहात, तुमचे अनेक लेख पण आम्ही वाचलेले आहेत, बघितलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्राची विभागणी तुम्हाला कशी करता येईल? पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली दक्षिण महाराष्ट्र आणि मग आता कसं आहे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्याला दक्षिण महाराष्ट्र असं म्हणण्याची एक सांगली, सातारा, कोल्हापूर म्हणजे दक्षिण महाराष्ट्र. आता तुम्ही जर दैनिक केसरी बघितला, आमच्या भागात प्रसिद्ध होणार, तर दैनिक केसरीच्या जो केसरीचा जो मथळा आहे त्याच्यावर दक्षिण महाराष्ट्र केसरी असं म्हटलं जातं. मग त्यांनी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जे बेळगावच्या जवळ जिल्हे आहेत हे तीन, त्याला दक्षिण महाराष्ट्र असं म्हणतात. आणि सोलापूर आणि पुणे हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत असं आपण म्हणू. ही त्यात सुद्धा दोन विभाजन आहे. म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र आणि पुणे आणि
सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्र असं विभागणी करता येईल आपल्याला. पश्चिम महाराष्ट्र म्हणलात की आता सांगली, सातारा, कोल्हापूर याचा जर आपण उल्लेख करतो, पुणे असेल, तर इथं असं बघितलं जातं की कारखानदार आहेत, दूध संघ आहेत, त्याच्यानंतर वतनदार आहेत, शिक्षण सम्राट आहेत, हे सगळे पश्चिम महाराष्ट्रातून येतात. पण याचा खरंच तसा पश्चिम महाराष्ट्र आहे का? आता हे साखर कारखानदार किंवा शिक्षण सम्राट किंवा दूध सम्राट ही लोक त्या भागात निर्माण झाली, ही गोष्ट खरी आहे. आणि त्या भागात त्यांनी ह्या संस्था उभा केल्या, हेही खरं आहे. बरोबर. मात्र त्या समृद्धीमुळं, म्हणजे त्याने जे काही साखर कारखानदारी किंवा जे काही दूध संस्था, सहकारी संस्था, शिक्षण संस्था, हे जे काही रचनात्मक काम उभा केलं, त्या रचनात्मक कामाचा तिथल्या म्हणजे प्रत्येकाला फायदा झाला किंवा प्रत्येक जणाला म्हणजे जिल्हे समृद्ध आपण कसं म्हणतो, म्हणजे आपली तुमची व्याख्या असेल की तिथले प्रत्येक गाव गुण्या गोविंदांना असतील, तिथं गरिबी नसेल, सुजलाम सुफलाम असेल, बेकार नसेल, सगळे शिकलेले असतील, सगळे क्वालिफाय असतील, तर असं चित्र नाहीये. त्यांच्या ह्या जे वतनदार किंवा जमीनदार, साखर सम्राटचा आपण जे उल्लेख केला, तर ह्या लोकांचे जे जवळचे कार्यकर्ते, दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या फळीतील, ह्या लोकांना त्याचा लाभ मिळाला. तशी समृद्धी ही समग्र समृद्धी किंवा प्रत्येक माणसाला त्याचा विकासाचा त्या वाटा मिळालेला आहे किंवा प्रत्येक माणूस समृद्ध झालेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही एकंदरीत तिथलं चित्र बघता. अच्छा, ज्यावेळेस आपण पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करत असतो त्यावेळेस एक सगळ्यात अगोदर एक नाव समोर येतं, म्हणजे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांचं फार मोठं योगदान पश्चिम महाराष्ट्राच्या जडणघडीत आणि उर्वरित महाराष्ट्राच्या पण जडणघडीत आहे. पण शाहू महाराजांनी काय की शाहू महाराजांनी शिक्षणाची चळवळ त्या भागात उभी केली. त्यानंतर एक पश्चिम महाराष्ट्राला त्यांच्यामुळे एक समृद्ध वारसा लागला. कोयना धरण त्यांनी राधानगरी धरण त्यांनी उभं केलं. तर काय वाटतं सर की शाहू महाराजांचे योगदान कशा पद्धतीनं तुम्ही मांडाल बरं? शाहू महाराजांनी म्हणजे धरण बांधलं, शिक्षण संस्था उभा केल्या, एक राजा म्हणून त्याने जे केलं काम, ते काम खूप मोठं आहे. त्याही पुढे जाऊन जर तुम्ही असा म्हणजे बघितलं तर शाहू महाराजांनी एक विचार दिला. तो विकासाचा विचार होता, तो समतेचा विचार होता, तो बंधुभावाचा विचार होता. आणि त्या विचारामुळे म्हणजे त्या विचारापासून प्रेरणा घेऊन नंतरच्या काळामध्ये शाहू महाराज हे प्रेरणास्थान राहिले सगळ्या चळवळीचं. नंतरच्या काळामध्ये ज्या चळवळी उभा राहिल्या, शिक्षणाची चळवळी असतील, स्वातंत्र्याची चळवळ असेल, ह्या चळवळीचं जे प्रेरणास्थान आहे ते राजश्री शाहू महाराज झाले. कारण का तुम्ही जर बघितलं तर त्याने जे मोफत वसतिगृह जी निर्माण केली सर्व जाती धर्मातील मुलांसाठी, त्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी मोफत वसतिगृह चालू केली आणि सक्तीचं शिक्षण म्हणजे केलं तिने. म्हणजे पालकांच्यावर सक्ती केली की तुम्ही मुलं शाळेला पाठवा, नसेल तर तुम्हाला दंड करू. म्हणजे शिक्षणाबद्दल एवढा प्रेम करणारा किंवा शिक्षणाचं महत्व जाणणारा राजा, शिक्षणानंच ह्या सगळ्या बहुजन समाजाचे डोळे उघडू शकतात. त्यांना ज्ञानचक्षु म्हणजे ज्ञानाचे डोळे हे प्राप्त होऊ शकतात. आणि ह्यांच्या जीवनात जर समृद्धी यायची असेल तर शिक्षण पाहिजे ह्यांना महत्वाचं. त्यासाठी मग आपण पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे राजा म्हणून म्हणजे इतर राजांच्या बाबत त्या संस्थानामध्ये काम शिक्षणात झालं, पण शाहू महाराज आहेत ना ते सगळ्यांच्या पुढे होते. त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी रयतेची पूर्व अक्षरशः म्हणजे बोटाला धरून आणली आणि ती शाळेत गाठली. त्यांना वसतिगृह मोफत दिली, त्यांना पुस्तकं मोफत दिली आणि त्यातून अनेक त्या शाहू महाराजांच्या शिक्षण क्रांतीतून अनेक मुलं घडली, अनेक पिढी त्यामुळे घडली आणि त्यानंतर मग नंतरच्या पिढ्या घडत गेल्या. तर तुम्ही जर बघितलं तर कोल्हापूर संस्थानामध्ये आजही तुम्हाला म्हणजे शिक्षणाचं कुणीतरी तुम्हाला भेटतो आणि त्यांच्या आजोबांच्या किंवा पंजोबांच्या शिक्षणाबद्दल सांगतो की माझे पंजोबा एवढे शिकले होते. तर ते कशामुळे घडलं इतर ठिकाणी ते तुम्हाला आढळत नाही. म्हणजे असं उल्लेख करतात की माझे पंजोबा त्यावेळेस मॅट्रिक पास होते, त्यावेळेला मॅट्रिक पास होते. पण त्याचं कारण काय आहे सर, तर शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांनी हे शिक्षणाचे तिथं काम केलं आणि फार मोठं काम शाहू महाराजांचं शिक्षणाचं आहे. पुढे पश्चिम महाराष्ट्रात शाहू महाराजांच्या नंतर एक शिक्षण संस्था जी उभी राहिली कर्मवीर भाऊराव पाटलांनी, जे बहुजन शिक्षणाची जी मुहूर्तमोड या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रोवली, त्याचं काय रयतचा कसा प्रचार प्रसार झाला सर? रयतची म्हणजे कर्मवीर अण्णांनी म्हणजे काले नावाचं गाव आहे कराड तालुक्यामध्ये, काले कराडच्या जवळ आहे, तिथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर अण्णांनी मग गावोगावी खरं तर अण्णा हे सुरुवातीच्या काळामध्ये व्यावसायिक होते.
बरं, कोणता व्यवसाय करायचे? ते त्यांची नांगराची एजन्सी होती. नांगराची एजन्सी. नांगर जे पूर्वी असायचे हो. बैलाला जुंपून बरोबर, शेतात. मशागत करण्यासाठी, हो. तर ते किर्लोस्करचा जो नांगर आहे हा हा. ते कर्मवीरांना विकायचे. बर. आणि म्हणजे अण्णा हे सुरुवातीला व्यवसाय करायचे नांगराचा. पण त्यांनी पाहिलं की आपण जर काय ह्या समाजाचं देणं लागत असो, हो. आणि अण्णा हे सत्यशोधक विचाराचे होते. बर. सत्यशोधक विचाराचं प्रचार आणि प्रसार करत असताना कर्मवीर अण्णांना असं वाटलं की खरं जर काय असेल कमी ह्या समाजामध्ये तर शिक्षण नाही लोकांना. त्यामुळं अडाणी लोक आहेत, आणि अडाणी असल्यामुळं आपल्याला जे परिवर्तन करायचं आहे ते शिकलेल्यांना आपण करू शकतो. बरोबर. एक अडाण्यांना काय सांगणार, आणि अडाणी आपलं कसं ऐकून घेणार. हो हो. त्यामुळे अगोदर सत्यशोधक चळवळीचा जर विचार या समाजाला द्यायचा असेल तर आपल्याला मुलांना शिकवलं पाहिजे, म्हणजे गावोगावी शाळा काढल्या पाहिजेत. बरोबर. म्हणून अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, आणि गावोगावी त्यांनी म्हणजे वडाच्या पारंबीला जेवढ्या म्हणजे आपण म्हणतो पानं असतील तेवढ्या माझ्या रयतच्या शाळा असतील. अच्छा. अशा प्रकारचं अण्णांनी म्हणजे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलं. आणि त्या रयतचं सिंबॉल वडाचं झाड आहे बघा. हो बरोबर. वडाचं झाड म्हणजे एक आपल्याला वडाचं झाड बघितल्यावर कसं वाटतं, एकदम शांत वाटतं, शांत वाटतं, आणि खूप सावली देणार आहे. आणि त्याची मुळं इतकी खाली गेलेली असतात खोलवर, किती वादळ वारा पाऊस आला तरी वडाचं झाड कधी उन्मळून पडत नाही. असा एक अण्णांचा विचार होता. हे आपण आता चर्चा करत असताना की पश्चिम महाराष्ट्रावरच प्रामुख्यानं का बोलतोय, कारण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मी मराठवाड्यातला आहे. तुलनात्मक जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र आमच्यापेक्षा सुजलाम सुफलाम आहे असं मी बोलतो. कारण इथं दूध संघ आहेत, इथे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे विचार केला तर आशिया खंडातला राजाराम बापू जो कारखाना आहे तो सगळ्यात मोठा कारखाना मोठा आशिया खंडातला. पुन्हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पण पुढे उभं राहिलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, इथं पाणी आहे, इथे सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. पण एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात देखील असे काही तालुके आहेत, म्हणजे जत, आटपाडी, खानापूर असतील, ही दुष्काळी तालुके म्हणून बघितले जातात. पण असं का की बाबा काही भागाला पाणी सुजलाम सुफलाम आहे आणि काही भाग दुष्काळी आहे, याचं काय कसं झालं माहिती आहे का? आता म्हणजे नैसर्गिक जर आपण बघितलं तर हे दुष्काळी तालुके आहेत. नैसर्गिकरित्या हे दुष्काळी तालुका आहेत. तिकडे पावसाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे मी एका दिवाळी अंकामध्ये एक लेख लिहिला होता गेल्या काही 10 वर्षापूर्वी. तर दुष्काळ सर एवढा त्या भागामध्ये आहे की लोकांनी दुष्काळ सहन केला अक्षरशः. म्हणजे वास्तव स्वीकारलं, आणि त्याच्या आख्यायिका तयार झाल्या. आपल्या भागामध्ये दुष्काळ का आहे त्याची कारणं त्यांनी दंतकथेमध्ये शोधली, दंतकथा किंवा मिथ्स मध्ये शोधली. म्हणजे असं की प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये राम आणि सीता ह्या भागामध्ये फिरत होते. कुठंतरी एका गावामध्ये ते थांबले होते. मग त्या गावामध्ये तिने जेवण बनवलं, आणि सीतामाईने रामाला जेवण वाढलं. तो पण पाऊस यायला लागला. असा इतका पाऊस यायला लागला की सगळं काळं किट्ट ढग तयार झाले. त्यावेळी रामाने म्हणे, म्हणजे दंतकथा ही दंतकथा म्हणून ही त्या भागामध्ये प्रचलित आहे. रामाने काय केलं की ढगामध्ये बाण मारला, आणि तो पाऊस गेला. तो पाऊस कुठे गेला तर बालेघाटला गेला. पाऊस बालेघाटला. आणि त्यानंतर त्या भागामध्ये मग पाऊस यायचा बंद झाला. अशा प्रकारचा म्हणजे कथांचा आधार घेऊन लोकांनी वास्तव स्वीकारलं दुष्काळाचं. आता ह्यामध्ये कसं आहे, हे 5-6 तालुके दुष्काळी का राहिले, तर कृष्णा नदीपासून एक तालुके दूर आहेत. मुळामध्ये ह्या सरकारनं काय केलं, पाणी योजना ज्या आहेत त्या उशिरा चालू केल्या. म्हणजे 1985 पासूनची खरी तर ती चालू झाली की आता त्याच्या अगोदर खानापूर दुष्काळी होता, कडेगाव दुष्काळी होता, बरेच तालुके दुष्काळी होते, तासगाव दुष्काळी होता. आता सुद्धा काय झालंय, आटपाडी, जत, कवठेमंकाळ, सांगोला ह्या भागामध्ये अजूनही तसा जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी जायला हवं होतं म्हणजे तेवढं गेलं नाही. याचं कारण काय झालं की मुळात ह्या योजना उशिरा चालू झालेल्या आहेत. बरोबर. खरं तर ह्या योजना जर अगोदर चालू झाल्या असत्या, नाही म्हणजे असा एक संदर्भ दिला जातो, मी बघत होतो त्यावेळेस की ह्या भागात धनगर कम्युनिटी जास्त आहे, जातीचं वर्चस्व आहे, ओबीसी कम्युनिटी जास्त आहे, त्यामुळे राजकीय दृष्ट्या ह्यांना दूर ठेवण्यात आलं असं एक बोललं जातं. ह्याच्यात कितपत तथ्य आहे? आता असं जे बोललं जातंय का नाही, ते बोलणं स्वाभाविक का आहे माहिती आहे का? ज्यावेळी ह्या भागातली मुलं आता दळणवळणाची साधनं झाली. पूर्वी कसं होतं, अगदी शेजारच्या तालुक्याला सुद्धा एखादं गाव असतं खेड, त्या खेड्यातली कितीतरी माणसं त्यांनी शेजारचा तालुका सुद्धा बघितलेला नसायचा.
म्हणजे लोकांचा काय संबंध नसायचा बाहेरल्या गावाशी. क्वचित काय गावातले 5-7 पुढारी वगैरे असे बघत असतील शेजारी तालुक्यात काय चाललंय, इकडे काय चाललंय. सर काय झालं, दळणवळण झालं, त्यामुळे अशी लोकांच्या जाणं येणं चालू झालं, लोक जायला लागले दूर दूर. माहीत झालं मग आता हे आपण जे बोलतोय ते 50 वर्षातलं हे सगळं आहे. त्यामुळे ह्या तालुक्यातली लोक ज्यावेळी शेजारी तालुक्यात जातात, मुलं तरुण पोरं, त्यावेळी तिथली समृद्धी, तिथला विकास, तिथलं पाणी हे बघून आमच्या तालुक्यामध्ये विशिष्ट कम्युनिटीची लोक असल्यामुळं आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं असावं असं त्या मुलांना वाटणं ह्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतंय. बरोबर. कारण का तर साहजिक आहे असं वाटणं की तुमच्या तालुक्यामध्ये विकास होतोय आणि आमच्या तालुक्यामध्ये विकास होत नाही. बरोबर. त्यामुळे मग आम्हाला तुम्ही वंचित ठेवलंय का अशा प्रकारचं शंका घेणं त्यांनी त्यामध्ये ते स्वाभाविक आहे. काय फक्त काय झालंय ह्याचं खरं कारण काय आहे की मुळामध्ये पाणी योजना ज्या चालू झाल्या, पाणी योजना जे काम चालू झालं ते 85 पासून चालू झालं. ते जर 75-65 पासून जर सुरू झालं असतं तर हळूहळू त्या भागाला सगळ्या पाणी गेलं असतं. असं झालेलं आहे ते. आणि हे टप्पे एवढे मोठे आहेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, 4-5 योजना आहेत. टेंबू आहे, मैशार आहे, ताकारे आहे, आरपळ आहे, त्यानंतर इकडे उरमोडी आहे, असे बरेच टप्पे आहेत त्या पाण्याचे. त्यामुळं असं थेट आपल्याला म्हणता येणार नाही, पण तिथल्या लोकांना वाटणं हे स्वाभाविक आहे. तशा प्रकारचा त्यांची भावना तयार होणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि साहजिक आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळं हा भाग राहिला असावा असं त्यांना वाटणं. कारण का तुम्हाला जर तुम्ही जर सदन तालुक्यात गेला तर तिथं सगळं आहे. हो ना, सगळं दिसतंय, सगळं हिरवगार आहे. आणि आमच्या भागामध्ये हिरवं काहीच नाहीये. बरोबर. त्यामुळं असं वाटणं तिथल्या माणसांना, लोकांना, तरुणांना ते साहजिक आहे. आपण संयुक्त महाराष्ट्राची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. ते मुख्यमंत्री पदावर बसले. ते पण पश्चिम महाराष्ट्रामधून येतात, कराड, साताऱ्यामधून येतात. तुम्हाला काय वाटतं सर यशवंतराव चव्हाणाबद्दल? तुम्ही जे वाचलंय, तुम्ही जे लिहिलंय, काय सांगू शकाल त्याबद्दल? यशवंतराव चव्हाणांचं कसं होतं माहिती आहे का, यशवंतराव चव्हाण हे अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील न्यायालयामध्ये बेलिपाचं काम करायचे. पण त्यांना म्हणजे वडिलांचा सुद्धा फार सहवास लाभला नाही. ते लहान असताना त्यांचे वडील गेले. नंतर त्यांच्या आईनं त्यांना लहानाचं मोठं केलं. त्यांचे जे दुसरे 2 बंधू होते त्या बंधूंनी त्यांचं शिक्षणाचं त्यांना जी विचार दिला किंवा त्यांना शिक्षणासाठी जी मदत केली ती त्यांच्या इतर 2 भावांनी केली. त्यानंतर ते म्हणजे कसं होतं त्यावेळेला बहुजन समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण तसं कमी होतं. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण होते ते जास्त तुलनेनं त्यावेळेचा जो इतर बहुजन होता, म्हणजे तुम्ही जर त्यावेळेचं बघितलं तर यशवंतरावांच्याच तोडीचे नाना पाटील होते, त्यांच्याच म्हणजे समवयाचे जेडी बापू होते, नंतरच्या पिढीतले नागनाथ अण्णा होते. असे बरेच नेते त्या भागामध्ये, किसनवीर होते आपले कवट्याचे, माझे खासदार, माझे आमदार, क्रांतीवीर होते ते सुद्धा. ही सगळी लोक त्या काळातली ह्यांच्या कामामध्ये किंवा ह्यांच्या योगदानामध्ये म्हणजे फारसा फरक नाहीये. पण यशवंतराव चव्हाण हे शिकलेले होते सगळ्यात जास्त, किंवा ते शिकले आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना जी संधी मिळाली ती त्या भागामध्ये एक शिकलेला वकील झालेला त्या काळामधला तरुण, म्हणून त्यांना पुढे संधी मिळाली काँग्रेसमध्ये. ते पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले खेर यांच्या मंत्रिमंडळामध्ये. त्यानंतर पुढे ते काँग्रेसमध्ये गेले. त्याच काळामध्ये काय झालं, एक काँग्रेसमधलाच मूळचा एक गट, शंकरराव मोरे, केशवराव जेदे, हा जो ग्रुप होता सगळा, की जो राज्याच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण यांना प्रतिस्पर्धी ठरू शकला असता. पण त्या गटाचं काय झालं, त्यांनी काँग्रेस अंतर्गत शेतकरी कामगार संघ नावाचा एक स्थापन केला. त्यांचं असं म्हणणं झालं की आपल्या देशाला आपण सगळ्यांनी मिळून स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. काँग्रेसच्या झेंड्याखाली आपण एकत्रित स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. मात्र ह्या काँग्रेसच्या माध्यमातून जे आपल्याला स्वराज्य आणायचं होतं, स्वराज्य आलं. या इंग्रज ह्या देशातून गेलेले आहेत पण स्वराज्य आलेलं नाही. गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, बहुजनांचं, कष्टकऱ्यांचं राज्य आलेलं नाही.
त्यामुळे आपल्याला म्हणजे स्वतंत्रपणे काम करावं लागेल. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला ते आवडलं नाही. ते म्हणले असं काय काँग्रेस अंतर्गत उपसंघटना चालणार नाही. त्यामुळे हे शंकरराव मोरे, जेदे, असे बरेच तुळशीदास जाधव असतील, कांतशी नाना पाटील असतील, ही सगळी लोक बाहेर पडली काँग्रेसमधनं. आणि तिने शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला. आणि ते नेते बाहेर पडल्यामुळं यशवंतराव चव्हाणांना काँग्रेसमध्ये परत मराठा समाजातनं असा पर्याय राहिला नाही काँग्रेसला. यशवंतराव चव्हाणांच्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाला गती आली. हे अगदी रातू पाटील यांनी लिहिलं आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यातील एक चरित्रकार होते, ते यशवंतराव चव्हाणांचे मित्र होते, वसंतदादांचे मित्र होते, आणि ते फ्रीडम फायटर होते, स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी जे लिखाण केलं यांच्या वसंतदादांच्या वगैरे पुस्तक लिहिली, त्या पुस्तक आणि तिने लिहिलंय असं म्हणण्यापेक्षा वास्तव सुद्धा तेच आहे. तुम्ही जर शंकरराव मोरेंचा जर वाचलं सगळं, तर त्यामध्ये जो पत्रव्यवहार आहे त्यामध्ये हे सगळे उल्लेख आलेले आहेत. म्हणजे यशवंतराव चव्हाणांना शेतकरी कामगार पक्षाची स्थापना, काँग्रेसमधून मराठा समाजातला एक फार मोठा गट बाहेर पडणं, हे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाला पोषक ठरलं. आणि त्यानंतर मग यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाला गती आली. आणि त्यांचं पूर्वी राज्याला नेतृत्व होतं राज्यात, मात्र प्रतिस्पर्धी असणारे सगळे बाहेर गेल्यामुळं यशवंतरावांना जपणं किंवा यशवंतरावांना बळ देणं हे काँग्रेससाठी अपरिहार्य ठरलं. त्यामुळे यशवंतरावांचं राजकारण पुढं वाढलं. त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलं राज्याचं, देशाचं. ते उपपंतप्रधान झाले. त्यामध्ये त्यांचे कष्ट आहेत, त्यांचा त्याग आहे. पण त्याला एखादी तुम्ही त्यांची काही आठवण किंवा एखादा असा किस्सा तुम्ही सांगू शकाल का? यशवंतराव चव्हाणांचं कसं होतं माहिती आहे का, त्यांना लहानपणापासूनच भव्य आणि दिव्य काहीतरी करायचं त्यांचं स्वप्न होतं. म्हणजे त्यांचं एक उदाहरण असं सांगितलं जातं, ते काहीतरी 3री-4थीच्या वर्गात शिकत होते. त्यांचे देवराष्ट्रे नावाचे जे आजोळ आहे त्यांचं, कोणते देवराष्ट्रे, ते मामांच्या गावात राहत होते. वडील वारल्यामुळे मग शिक्षणासाठी ते मामाच्या गावात राहत होते देवराष्ट्राला. तर त्या शाळेमध्ये ते शिकत होते. 4थीचा किंवा 3रीचा काहीतरी वर्ग असेल. साहेब आले शाळेमध्ये, वर्गात आले. मग इन्स्पेक्शन होतं, शाळा तपासणी. पहिल्या मुलाला विचारलं तू काय होणार, तो डॉक्टर, दुसरा शिक्षक, तिसरा शेतकरी, चौथा वकील, असं कोण कोण काय काय सांगत राहिले. जेव्हा यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला साहेबांनी त्या शाळा तपासणी करायला आलेल्या, ते यशवंतराव चव्हाण उठले आणि ते म्हणाले मला यशवंतरावजी चव्हाण व्हायचं आहे. म्हणजे ही जी स्वप्न आहेत किंवा ती त्यांनी लहानपणीच बघितली होती. त्यांना भव्य दिव्य करायचं आहे, माझं नाव पूर्ण महाराष्ट्रात, देशात गेलं पाहिजे, असं म्हणजे स्वप्न बघायचं त्यांना म्हणजे एक छंद होता. आणि त्या दिशेने मग त्यांनी वाटचाल केली. म्हणजे हे जर उदाहरण तुम्ही बघितलं. दुसरी एक त्यांची आठवण सांगतो. त्यांच्या गावामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारे ग्रस्त होते. लहान त्या यशवंत, म्हणजे त्यांना येशू म्हणायचे, येसू. मग ते त्या गावचे ग्रस्त होते. ते त्यांना म्हणायचे की त्यांनी ओळखलं होतं की हा मुलगा हुशार आहे, शाळेत खूप चुणचुणीत आहे. मग त्यांनी एक दिवस ते म्हणले यशवंत तू मोठा झालास की मामलेदार व्हायचं, म्हणजे तहसीलदार आणि गावात यायचं तहसीलदार होऊन, आणि सगळ्या गावाच्या पुढे मला बोलवून घ्यायचं आणि फक्त माझी चौकशी करायची कसं चाललंय तुमचं. अशी एक अपेक्षा तिने व्यक्त केली त्या माणसानं. तर यशवंतराव चव्हाण मग पुढं राजकारणात गेले, राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ते गावात गेले. त्यावेळी त्यांना भेटले, पण त्यांचा काय चेहरा असा आनंदी झालेला दिसला नाही. मग तिने जवळ बोलवून घेतलं. तिने म्हणले अण्णा काय झालं, अरे यशवंतराव तुला मी तहसीलदार व्हायला सांगितलं होतं म्हणले. काय म्हणजे यशवंतराव चव्हाण म्हणतात की त्या खेड्यातल्या त्या अडाणी माणसाला मुख्यमंत्री किती मोठा असतो आणि तहसीलदार किती मोठा असतो, मामलेदार, हे सुद्धा कळत नव्हतं. मग त्यांना ज्यावेळी लोकांनी सांगितलं की हे मुख्यमंत्री म्हणजे किती मोठं पद असतंय, त्यानंतर मग त्यांना समाधान वाटलं. राज्याचा बॉस. पण ते जे ग्रस्त होते त्यांना तिने सांगितलं होतं की तू तहसीलदार होऊन गावात यायचंस. हे तहसीलदार झाले नाहीत ना, त्यामुळे ते नाराज झाले. असा एक किस्सा सांगितला जातो. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल आपण आता काही बोलत होतो.
पुढं बोलताना तुम्ही उल्लेख केला की क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख आला की एकत्र वसंत यशवंतराव चव्हाणांसोबत ते होते, नंतर तिथून शेतकरी कामगार पक्षात ते गेले. काय क्रांतिसिंह नाना पाटीलचं एवढी काय होतं की एवढी ताकद कशी होती त्यांची? क्रांतिसिंह नाना पाटील हे मुळामध्ये म्हणजे मूळचे ते पैलवान, पैलवान त्यात ते वारकरी घराणं त्यांचं होतं. म्हणजे ते त्यांच्या घरामध्ये अशी एक प्रथा होती, म्हणजे परंपरेपासून चालत आलेलं ते जुन्या काळापासून, की जो थोरला मुलगा घरात जन्माला येईल त्याला माळ घालायची. आणि मग तशी मग विठ्ठलाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये आली नाना पाटला. म्हणजे ते लहानपणीच वारकरी झाले. म्हणजे त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यानंतर मग ते म्हणजे त्यांचं शिक्षण वगैरे झाल्यानंतर ते त्या काळामध्ये मॅट्रिकची 7वीची परीक्षा पास झाली. तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये मॅट्रिक होणं म्हणजे आजच्या काळामध्ये MPSCची एखादी मोठी परीक्षा पास होण्यापेक्षा मोठं जास्त त्याला महत्व होतं. आणि मग ते तलाठीची नोकरी त्यांना लागली. तलाठी झाले. त्यानंतरच्या काळामध्ये मग ते सत्यशोधक चळवळीच्या संपर्कात आले. मग देशभर गांधींची चळवळ चालू होती, स्वराज्याची स्वतंत्र चळवळ. मग सरकारी नोकर असून सुद्धा ते स्वराज्याच्या चळवळीत म्हणजे ऐकायला, भाषण ऐकायला, ह्याला त्याला सुरुवातीला ते काय असे फक्त ऐकायला जात होते. आणि त्याला मग कुणीतरी कळवलं की हा सरकारी नोकर आहे आणि तो स्वराज्याच्या चळवळीला प्रो भूमिका त्यांची घ्यायची चाललेली आहे. त्यामुळे मग त्यांनी त्यांच्यावर आळ घेतला आणि त्यांना मग नोकरीतून डिसमिस करून टाकलं. नाना पाटलांना स्वातंत्र्य चळवळीत अधिकारी आहे. त्यानंतर मग ते ह्या स्वातंत्र्य चळवळीत आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. म्हणजे तुम्हाला सांगतो, कोल्हापूर जिल्ह्यातली वारणा नदी आणि पुणे जिल्ह्यातली नीरा नदी या दरम्यानची जी 650 गावं आहेत, त्या गावामध्ये राज्य हे इंग्रजांचं नव्हतं. देशामध्ये जरी 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला, मात्र ह्या 650 गावांनी सरकारच्या माध्यमातून डिक्लेअर केलं की आमच्यावर इंग्रजांचं राज्य नाही, आमच्या गावात आम्ही सरकार. आणि ते सरकार होतं ते सरकार होतं. सरकार म्हणजे काय? थोडं सरकार म्हणजे पॅरलल गव्हर्नमेंट. म्हणजे रुलिंग गव्हर्नमेंटच्या पॅरलल गव्हर्नमेंट, समांतर सरकार स्थापन केलं. त्यांची न्यायदान व्यवस्था वेगळी होती, सगळं वेगळं. आता पोलीस खातं जसं इकडे इंग्रजांचं होतं तसं त्यांची तुफान सेना होती. तुफान सेना म्हणजे पोलिसांचं जे काम असायचं म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम, ते त्या 650 गावामध्ये ही तुफान सेनेची जी तरुण पोरं होती त्यांना ट्रेनिंग वगैरे सगळं दिलं जात होतं. आणि उत्स्फूर्तपणे लोक कुठल्याही प्रकारच्या मानधन न घेता त्यामध्ये सहभागी व्हायचे. याचं नेतृत्व नाना पाटलांनी केलं. त्यामुळे नाना पाटलांना एक वलय मिळालं, नाना पाटलांचं एक नाव झालं. त्या आज जरी एखाद्या जर फार मोठा कोणी माणूस असेल, चॅलेंज देत असेल तो मोठ्या माणसाला एखादा माणूस, तर त्याला जसं आज आपण महत्व देतो किंवा त्याला समाज मान्यता मिळते, तशी मान्यता इंग्रजांच्या विरोधामध्ये राज्य केल्यामुळं किंवा इंग्रजांच्या विरोधामध्ये सरकार स्थापन केल्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटलांना मिळाली. आणि नाना पाटील म्हणजे एक त्या भागामध्ये म्हणजे 650 गावामध्ये नाना पाटील ही एक आख्यायिका बनली. नाना पाटलांच्या नावानं काही कथा यायला लागल्या. म्हणजे कशा की नाना पाटील गुप्त होतात, एकाच वेळेला 4-5 ठिकाणी नाना पाटील दिसतात किंवा असे अनेक त्यांच्या नावानं काही यायचं. म्हणजे असे काही किस्से की नाना पाटील, आता एक साधा किस्सा सांगतो की त्यांचे आजी एक्सपायर झाली, त्यांच्यावर अटकेचं वॉरंट होतं ब्रिटिश पोलिसांचं. त्यामुळे ते नाना पाटील ते आजीचे अंत्यदर्शन घ्यायला येणार म्हणून पोलीस तिथे अगोदर येऊन बसले होते. पोलिसांच्या अंदाजाप्रमाणे नाना पाटील आले, पोलिसांचा अंदाज खरा ठरला. आल्यानंतर मग नाना पाटील आत वाड्यात गेले, त्यांनी त्यांच्या आजीचं अंत्यदर्शन घेतलं. आणि ते घेतल्यानंतर अंत्यदर्शन त्यांनी आजीचं जे त्यांच्या जी मृतदेह होता तो एका ह्याच्यामध्ये गुंडाळून बैलगाडीमध्ये ठेवला. आणि लाकडाची जी गाडी होती म्हणजे ठेवायला लावला तिथल्या भावकीतल्या माणसांना. आणि बैलगाडी जी लाकडाची होती त्यातनं ते आजीचा मृतदेह पुढे गेला त्यांच्या
आणि ते स्वतः जिवंत असताना ते स्वतः तिरडीवर झोपले. बर. ते गुलाल वगैरे टाकून घेतला अंगावर, कारण तिकडे प्रथा आहे की प्रेताच्या अंगावर गुलाल टाकायचा. अच्छा. आणि मग ते खांद्यावरून निघून गेले. पोलीस वाड्यातनं बाहेर पोलिसांची नजर शोधत होती नाना पाटलांना. म्हणजे आजीचा अंत्यदेह बैलगाडीत ठेवला, ते लाकडाची बैलगाडी जी असते ना त्यातनं पुढे पाठवला आणि स्वतः ते तिरडीवर झोपले आणि ते मग निघून गेले. आणि पोलिसांना वाटलं की नाना पाटील अजून वाड्यातच आहेत. त्या पोलीस वाड्या बघत बसले. तो पण तिकडं अंत्यसंस्कार झाले. तिथं होडी होती, त्या होडीत बसून ते निघून गेले परत नदीच्या पलीकडे. तर अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे कुठल्याही प्रकारचं आजच्यासारखं कुठलंही तंत्रज्ञान नसताना, वर्तमानपत्र एवढी सजग नसताना, नाना म्हणजे माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून नाना पाटलांच्या अशा अनेक गोष्टी ह्या लोकांच्यात जायला लागल्या. त्यातल्या काही खऱ्या होत्या, काही रचलेल्या होत्या, काही अशा झाल्या होत्या. पण लोकांना त्या नावानं काही आलं तर खरं वाटायचं म्हणजे नाना पाटील हे करू शकतात असं ते त्यांना वलय मिळवत नाना पाटला. आता बीडमधून पण ते खासदार झाले. सुरुवात साताऱ्यापासून म्हणजे कसं झालं, सातारला दादासाहेब आळतेकर जे वकील होते त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तिथं ते विजयी झाले मोठ्या. 1962ची जी निवडणूक आहे म्हणजे आवर्जून त्या निवडणुकीचा उल्लेख तुम्हाला सांगावा लागेल. हो. की किसनवीर आबा आणि नाना पाटील यांच्या दोघांची लढत झाली. किसन आबा हे काँग्रेसकडून होते. किसनवीर आबा हे यशवंतराव चव्हाणांचे जवळचे मित्र. बर. आणि नाना पाटील हे कम्युनिस्टमधून आणि किसन आबा हे काँग्रेसमधून. त्या लढतीमध्ये काय झालं, नाना पाटलांचा पराभव झाला. कारण यशवंतराव हे बेरजेच्या राजकारणामध्ये माहीर असणारे. त्यामुळे नाना पाटील हे भाबड्या पद्धतीने ती निवडणूक लढवली असावी. कारण राजकारणामध्ये आणि कम्युनिस्ट पक्षाची तशी ऍक्च्युअली ताकद कम्युनिस्ट पक्षाची नव्हती. नाना पाटील ज्या पक्षात जायचे ना म्हणजे ते शेकाप मध्ये गेले त्याला लोक गोळा व्हायचे. काही दिवस ते कामगार किसान पक्षात गेलते, लोकांना माहित नाही. तिथं लोक गोळा व्हायचे. पण ती त्या पक्षाकडे नाही, त्यांचं जे कीर्तिवलय होतं किंवा त्यांचं जे पत्ती सरकारमधलं काम होतं पावर, तसं मग ते 62ला पराभूत झाले. यशवंतरावजी चव्हाण हे यांचा उमेदवार जे होते किसन आबा, त्यांचं सुद्धा आबांचं चळवळीमध्ये मोठं काम, स्वातंत्र्य चळवळीमध्ये. तुम्हाला सांगतो की त्या निवडणुकीनंतर त्या निवडणुकीच्या पराभवा दिवशी एक सभा सातारमध्ये नाना पाटलांच्या कार्यकर्त्यांची सुरू होती. आणि त्या सभेमध्ये एक जण असाच कार्यकर्ता उत्साही उठला आणि किसन आबांच्या बद्दल वेगळ्या भाषेमध्ये टीकात्मक बोलायला लागला. एक 2-3 वाक्य बोलल्या नाना पाटील त्याला म्हणले की तू थांब म्हणले. माईक ताब्यात घेतला आणि म्हणले हा जे काय बोललेला आहे ह्याच्याशी मी काही सहमत नाही. मला ज्यानं पराभूत केलेला आहे ते किसनवीर हे क्रांतीवीर आहेत. मी जसा भारत मातेचा सुपुत्र आहे, देशासाठी लढलेलो आहे स्वातंत्र्यासाठी, तसे आबाही लढलेला आहे. मला कोणी भांडवलदारानं पराभूत केलेलं नाही, मला कोणी जमीनदारानं पराभूत केलेलं नाही, तर माझ्यासारख्याच एका भारत मातेच्या सुपुत्रानं माझा पराभव केलेला आहे. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि सगळ्यांनी आपापल्या घरी जावा, आपण पुन्हा कामाला लागून परत निवडणूक लढवू. इथं ही सभा संपली असं म्हणून नाना पाटलांनी पुढली ती सभा किंवा चिंतन सभा किंवा पराभवाचं काय विश्लेषण करणारी सभा ही आभार प्रदर्शन स्वतःच केलं आणि सभा थांबवली. म्हणजे हे राजकारणातलं एक वेगळं उदाहरण त्या काळात. निवडणूक म्हणलं की हार जीत होत राहते. आणि 1967 साली काही पुस्तकामध्ये असं आलेलं आहे की त्यांना तिकीटच पक्षाने त्यांच्या दिलं, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांना तिकीट बीडमधनं दिलं. बीडमधून दिलं म्हणजे साताऱ्यामधून द्यायला पाहिजे होती, बीडमधनं दिलं. बीडमध्ये टाकलं त्यांना. बीडमध्ये बी त्या तिथल्या जनतेने त्यांना स्वीकारलं, त्यांना वर्गणी दिली, पैसे दिले प्रचाराला. आणि मग त्यांनी सुद्धा मग सांगितलं की आता 5 वर्ष मी माझ्या गावाकडे जाणार नाही. तिथं जी पाटोदा नावाचं गाव आहे तिथल्या चावडीमध्ये इकबाल पेंटर नावाचा एक त्यांचा कार्यकर्ता, तर ते त्यांना जेवण वगैरे द्यायचे आणि मग ते तिथल्या चावडीमध्ये राहत होते.
तिथंच ते राहायचे. तिथं त्यांना जेवण सकाळ संध्याकाळ दिलं जायचं आणि तिथं मग राहून ते त्यांच्याकडे सायकल होती, त्या सायकलीनं मग ते फिरायचे. असं एक आता ते इक्बाल जिने त्यांच्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. हा, एकदम साधे राहत होते त्या गावामध्ये, त्या पाटोद्यामध्ये. असं विचार केला की नाना पाटील असतील, पुढे वसंतदादा पाटील आले, राजाराम बापू पाटील आले. वसंतदादा पाटील असतील किंवा राजाराम बापू पाटील असतील हे यशवंतराव चव्हाणांचे समर्थक होते. यशवंतराव, मी असं वाचत होतो त्यावेळेस की यशवंतराव दोघांनाही त्याच पद्धतीनं सांभाळायचे. तर वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यामध्ये असं काय बिनसलं की पुढं आजही ते वाद सुरू आहेत? तो वाद कसा आहे, तो खरा वाद जे भडकला ते जे आज जे आपले चांदोली धरण आहे, तर ते खुसगाव म्हणून एक गाव आहे. बर. तर राजाराम बापूंचं असं मत होतं की ते खुसगावला व्हावं आणि वसंतदादांचं असं मत होतं की चांदोलीला व्हावं. अच्छा. आणि तो तसा त्या काळामध्ये वाद एवढा वाढला की सांगली जिल्ह्यामधल्या अगदी प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव द्यायला चालू केलं. अच्छा. अगदी त्या धरणाचा ज्यांना फायदा होणार नव्हता कसलाच, जर आटपाडीच्या लोकांना काहीच त्याचं खुसगाव झालं काय चांदोलीला झालं काय, बरोबर, कारण त्याचं पाणी काय इकडे येणार नव्हतं, अजून बी इकडे आलेलं नाही पाणी. तरी सुद्धा ह्या दोन नेत्यांच्या प्रेमापोटी अनेक ग्रामपंचायतीने सांगली जिल्ह्यातल्या असे ठराव दिले की हे धरण चांदोलीला व्हावं आणि हे धरण खुसगावला व्हावं. सर्वाधिक ठराव हे वसंतदादांच्या शेतून आले, चांदोलीला वसंतदादांच्या बाजूने ठराव सगळ्यात जास्त आले. राजाराम बापूंचा म्हणजे प्रभाव तसा वसंतदादांचा एवढा नव्हता. ह्याचं कारण बी असं होतं की दादांना स्वातंत्र्य चळवळीचं एक वलय होतं. बरोबर. त्यांची जी तुरुंग फोडण्याची, तिने फोडून जे बाहेर पडले आणि म्हणजे गोळी झेलली त्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीचं, तुरुंग फोडून बाहेर आले होते. हा, वसंतदादांनी तुरुंग फोडला होता सांगलीचा. त्यांना तुरुंगामध्ये बंदिस्त केलं, तेव्हा तिने आणि त्यांच्या सहकार्याने तुरुंग फोडला. त्या पोलिसांच्या चकमकीमध्ये त्यांना गोळी लागली होती. मग त्याचं जे वलय होतं दादांचं, ते दादांच्या बरोबर वलय राहिलं. दादा ज्या वेळेला इकडे स्वातंत्र्य चळवळीमध्ये कार्यरत होते, मग त्यांचं तसं वलय वाढत राहिलं ना. आणि त्याचा पुढे त्यांना राजकारणामध्ये लोकांनी जे स्वीकारलं दादांना, शिक्षण दादांचं तसं काही खूप नव्हतं. त्या काळामध्ये अनेक बॅरिस्टर वगैरे जिल्ह्यामध्ये शिकलेले हे झालेले असतील, BMA BA झालेली बरीच राजकारणी असतील त्या काळामध्ये. मात्र दादांच्या बरोबर लोक राहिली, वसंतदादांच्या. दादांना लोकांनी स्वीकारलं. राजाराम बापूला स्वीकारलं नाही. राजाराम बापूंना दादांचे इतकं स्वीकारलं नाही, कारण राजाराम बापू हे शिक्षण चळवळीमध्ये होते. राजाराम बापूंचा थेट स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग नव्हता, त्यांचा शिक्षण चळवळीत होता. दादांचा सहभाग हवा. आणि त्यामुळे अगदी राजाराम बापूंच्या वाळवा तालुक्यामध्ये सुद्धा दादांचा एक गट होता मोठा, वसंतदादांचा. अगदी राजाराम बापूंच्या गावापर्यंत त्यांचा दादांचा गट होता. असं ते जिल्ह्याचा संघर्ष होता. आणि त्या दोन नेत्यामध्ये खूप संघर्ष झाला. आणि तुम्ही जे उल्लेख केला की तो संघर्ष एवढा टोकदार झाला की वसंतदादा ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्याच दिवशी राजाराम बापूंनी काँग्रेस पक्ष सोडला. नंतर ते जनता पक्षाचे अध्यक्ष झाले महाराष्ट्र प्रदेश. एक जनता पक्ष एक मध्ये तयार झाला होता. नांगरधारी शेतकरी त्याची निवडणूक निशाणी होती. आणि त्या पक्षाचे राजाराम बापू हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष झाले. हा, वसंतदादा मुख्यमंत्री झाले ना, त्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे राजाराम बापूंनी काँग्रेसचा राजीनामा दिला. कारण वसंतदादांच्या ऐवजी यशवंतराव मोहिते, रेट्रे बुद्रुक नावाचे गाव आहे कारंजा तालुक्यात, तर तिथे यशवंतराव मोहिते ज्येष्ठ विचारवंत म्हणून होते ते नेते. ते विधिमंडळाचे नेते व्हावे आणि ते मुख्यमंत्री व्हावेत अशी राजाराम बापूची इच्छा होती. मात्र आमदारांनी सगळ्या पाठिंबा दिला वसंतदादांना आणि यशवंतराव मोहितेंचा पराभव करून वसंतदादा मुख्यमंत्री झाले. आणि त्यानंतर मग राजाराम बापू हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. असा इतिहास आहे. वसंतदादाच्या बाबतीत एक लग्नाचा काहीतरी किस्सा सांगितला जातो, काय नेमका बरं तो किस्सा, काय सांगाल तू? नाही, आता कसं आहे, त्या काळामध्ये विशाल पाटील सुद्धा खासदार परवा बोलले. त्या काळामध्ये कसं होतं, म्हणजे वसंतदादांचा जसं कीर्तिवलय होतं तसं दादांच्या बद्दल
म्हणजे एक जे आता एखादा तरुण मुलगा हो थेट इंग्रजांना भेटतो, बरोबर. इंग्रजांच्या विरोधात लढाई करतो, तुरुंग फोडतो. हा तुरुंग फोडतो. त्यामुळं परवा विशाल पाटील सुद्धा गमतीनं म्हणाले बघा की आम्हाला आमच्या जिल्ह्यात बायको मिळाली नाही. म्हणजे माझी सासरवाडी बाहेरली, अच्छा, दादांची बी बाहेरली आणि माझ्या वडिलांची म्हणजे प्रकाश बापूंची बी बाहेरली. तर रातू पाटील नावाचे जे वसंतदादांचे चरित्रकार आहेत, त्यांनी त्यांच्या वसंतदादांच्या जे चरित्र लिहिलं त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. बरोबर. की वसंतदादा तडसर, वांगी, कडेगाव ह्या भागामध्ये वधू संशोधनासाठी आले होते. त्यावेळी रातू पाटील आणि वसंतदादा हे दोघे त्या भागामध्ये वसंतदादांसाठी वधू संशोधनाचं काम करत होते. मात्र दादांना काय त्या भागामध्ये सोयरी जमली नाही. त्यामुळे दादांची सोयरी कोल्हापूरला झाली. कारण कोल्हापूर हा इंग्रजांच्या विरोधात लढणार म्हणजे समाज बी एवढा प्रगल्भ नव्हता ना. दादांच्या म्हणजे दादा परत वसंतदादा हे दादा झाल्यानंतर परत सगळी लोक गोळा झाली. मग सुरुवातीला तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की त्यांना अगदी ह्या भागामध्ये म्हणजे लग्न करण्यासाठी सुद्धा कोल्हापूरच्या त्यांना म्हणजे मुलगी त्यांच्या नातेवाईकांची त्यांना दिली किंवा त्यांच्याशी लग्न झालं त्यांचं. हे सुद्धा गमतीशीर किस्सा आहे तसा. मी मराठवाड्यातून येतो. मराठवाड्यात जर बघितलं तर आमच्याकडं एक जात संघर्ष तीव्रपणे आम्हाला जाणवतो. मग त्याच्यानंतर मराठवाड्यात त्या चळवळी उभा राहिल्या, म्हणजे नामांतरांची चळवळ असेल, जात संघर्षाची चळवळ असेल. तसं पश्चिम महाराष्ट्रात अशा कोणत्या चळवळी आहेत की ज्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदार शेतकरी चळवळ आम्ही ऐकली आहे, दूध संघाची चळवळ, याचं कसं वर्णन कराल बरं तुम्ही? नाही, शेतकरी चळवळीचं वर्णन आहे ना, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी चळवळ ही खूप ताकदीने उभा राहिली होती. म्हणजे राजू शेट्टींच्या अगोदर शरद जोशी होते, त्याच्या अगोदर शेतकरी कामगार पक्ष फार मोठ्या, म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत असेल की 1972 साली इस्लामपूरला शेतकऱ्यांच्या मोर्चावर गोळीबार झाला होता. शेतकऱ्यांनी जो मोर्चा काढला होता, त्यानंतर वैराटला बार्शीजवळ तिथं गोळीबार झाला. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा म्हणजे बळी गेला होता त्या ह्याच्यामध्ये. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे आता चर्चेला विषय आलेला आहे चळवळीचा. आता तुम्हाला जे दिसतंय ते राजू शेट्टी आणि शेतकरी संघटना वगैरे ह्या चळवळी आज दिसतात, सदाभाऊ खोत आहेत. त्याच्या अगोदर शेतकरी कामगार पक्ष सुद्धा खूप चांगला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत होता. मात्र शेतकरी कामगार पक्षानं फुलेवादाचं बोट सोडलं आणि कार्ल मार्क्सचं बोट पकडलं. त्यामुळं त्या पक्षामध्ये गोंधळ राहिला. कारण का, ज्या महाराष्ट्रामध्ये हा पक्ष स्थापन झाला त्या महाराष्ट्रामध्ये वर्गीय लढा नाही तर जातीय लढा आहे. म्हणजे हिथला कास्ट जो म्हणजे जात वास्तव जे आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला मार्क्सच्या विचारधारेनं हिथल्या समाजामध्ये बदल घडवता येईल का? हिथं महात्मा फुलेंचं म्हणजे फुलेवाद आणि मार्क्सवाद असं दोन विचारधारा शेतकरी कामगार पक्षाचा जो दाभाडी प्रबंध आहे, शंकरराव मोरे आणि खाडीलकर, वसंतराव तोडपुळे ह्या मंडळीने तो लिहिलेला आहे. पण त्याचे जनक हे मोरेंना जनकत्व दिलं जातं. त्यामध्ये नंतर काय झालं, ज्यावेळी तो इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला खाली आला दाभाडे प्रबंध, तेव्हा कार्यकर्त्यांना काम करताना काय प्रश्न निर्माण झाले. त्यांच्या लक्षात आलं की आपली थेट लढाई ही काँग्रेस सोबत आहे. तेव्हा फॅसिझमच्या विरोधात लढाई, पण फॅसिझम तुम्ही ज्या पक्षांना फॅसिस्ट किंवा फॅसिझम म्हणतात ते पक्ष तिकडे कुठे होते तेव्हा नव्हते. म्हणजे त्यांना अभिप्रेत असणार त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं. तर त्यांची लढाई मूळ काँग्रेस सोबत होती. पण काँग्रेस बरोबर ह्या विचारधारेच्या काही अडथळ्यामुळं किंवा विशिष्ट प्रकारची विचाराचे चष्मे घातल्यामुळं शेतकरी कामगार पक्षाला काँग्रेस बरोबर नीट लढता आलं नाही. त्यामुळे त्या पक्षाचं हळूहळू इतकी अवस्था वाईट झाली की एकेकाळी आमच्या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये शेका पक्षाचा एक गट होता. आज तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष तुम्हाला हुडकून कार्यकर्ता जर सापडला तर त्याचा आनंद व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. बाबा शेकापचा कोणतरी एक कार्यकर्ता आहे, एवढी अवस्था त्या पक्षाची झालेली आहे. ह्याला सर्वस्वी कारणीभूत हे शेतकरी कामगार पक्षाचं जे धोरण किंवा म्हणजे सामाजिक वास्तवापासून दूर जाणारं नेतृत्व शेकापचं त्यावेळेचं. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष दिवसेदिवस
कमी होत गेला. पुढं त्याच्यानंतर शेतकरी चळवळीचा आपण आणि मग ही सगळी शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्यांच्या विचारावर काम करणारी लोक कार्यकर्ते होते गावोगावी, शेतकऱ्यांच्या बद्दल लढणाऱ्या ते सगळी लोक परत मग शरद जोशींच्या संघटनेत गेली, राजू शेट्टीच्या संघटनेत गेली, सदाभाऊंच्या बरोबर गेली. आणि मग ती चळवळ आज जी तुम्हाला चळवळ दिसत्या, ह्या चळवळीतली जी तुम्हाला आजोबाचा नातू ज्याचा आजोबा शेकापमध्ये होता त्याचा नातू एक तर राजू शेट्टीच्या बरोबर आहे, रघुनाथ दादा बरोबर आहे किंवा सदाभाऊ बरोबर आहे. आणि दुसरं एक सांगतो की काही लोक शिवसेनेत गेली परत. शेका पक्षाची काही लोक, शेका पक्षाचे काही कार्यकर्ते आमच्या भागातले, हे ज्याचा आजोबा शेकापचा तालुका अध्यक्ष होता ना त्याचा नातू शिवसेनेचा तालुका प्रमुख झालेला आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. असं ते झालं परत त्यानंतरच्या काळामध्ये. त्यामुळे शेतकरी चळवळीला जे आज जरी बळ आलेलं असलं तर त्याचं मूळ शेका पक्ष आहे. बरोबर. शेका पक्षाने नीट काही गोष्टी करायला हव्या होत्या, त्या केल्या नाही त्यावेळेला. शेतकरी चळवळ झाली, दुधाची चळवळ इतर आहे, दुधाची चळवळ आहे, कारखाने उभे राहिले. हे कसं झालं बरं, कसं पुढे पश्चिम महाराष्ट्रात हे वाढत गेलं? नाही, हे आपण पहिल्यांदा जे बोललो ना की त्या भागातल्या नेत्यांनी त्या भागामध्ये असं लक्षात आलं की आपल्याला एवढी जर संधी मिळाल्या राज्याच्या राजकारणामध्ये काम करण्याची तर मग जेवढं काही नेता येईल गावाकडं आपल्या त्या मतदारसंघात आता खाजगी कारखान्याची चळवळ आलेली आहे मोठी आमच्या भागात. म्हणजे सहकारी कारखाना ज्याचा आहे त्याचे 5-7 खाजगी कारखाने आहेत. ही सुद्धा आता चळवळ म्हणायचं काय बघा तुम्ही, पण ते उभा राहत चाललेलं आहे स्ट्रक्चर हे. पण ह्या सगळ्या खाजगी आणि ह्याचं एक नाव समोर येतं त्यामध्ये नागनाथ अण्णा नाईकवाडी, सर्वसामान्यांचा कारखाना म्हणून त्यांनी हे सुरुवात केली होती. काय सांगाल बरं त्याबाबत? नागनाथ अण्णांचा कारखाना ना हा एक स्वतंत्र मुलाखतीचा विषय होईल, एवढं त्यांचं काम. थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. नागनाथ अण्णांनी ज्यावेळी कारखाना त्यांनी स्थापन केला त्यावेळी त्यांचा कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे ते मोजक्या गावामध्ये आहे. आणि त्या कारखान्यामध्ये म्हणजे आता तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ दराच्या बाबतीमध्ये असेल किंवा सभासदांना ज्या काही सवलती दिल्या जातात त्यामध्ये असेल. एक साधं सांगतो की तुम्हाला, कारखान्यामध्ये 2 रुपयाला जेवण होतं त्यावेळेला. जे ऊसतोड कामगार होते तर त्यांनी चुली न पेटवता म्हणजे सकाळी पासून ते चालू व्हायचं. म्हणजे त्या कारखान्यामध्ये ऊस तोडायला जी लोक जायची तर तिथल्या त्या माता माऊलींना स्वयंपाकाचा त्रास नको म्हणून त्यावेळेला 1 रुपया 2 रुपयाला भरपूर जेवण पोटभर असं त्या कारखान्यानं चालू केलं. नागनाथ अण्णांना काही लोकांनी प्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांनी चालू केलं म्हटल्यावर दुसरीकडे चालू करायला लागेल. अण्णांनी ते ऐकलं नाही ना त्यांचं काय कोणाचं. त्यांनी कारखान्याचं नाव पण असंच दिलं म्हणे, सर्वसामान्यांचा कारखाना, हुतात्मा सहकारी साखर कारखाना. हा, म्हणजे त्यांचे जे मित्र होते स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मा किसन आहिर, त्यांच्या नावाने तो कारखाना त्यांनी स्थापन केला. आणि नागनाथ अण्णांच्या कारखान्याचे किस्से आहेत का नाही हे, म्हणजे त्यांनी महिला ज्यावेळी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आलं ते लीलाताई माळी यांना तिने कारखान्यात चेअरमन केलं. सर्वसामान्य सगळ्या लोकांना त्यांनी कारखान्याचं जे चेअरमन पद आहे ना इतर कारखान्यासारखं नाही त्यांचं केलं नाही त्यांनी. अण्णांच्या कार्यकालामध्ये हुतात्मा साखर कारखाना म्हणजे एक राज्यातला एक आदर्श होता. म्हणजे कारखानदारीच्या बाबतीमध्ये जे काही नवं असेल, साहित्य संमेलनला घेण्यात येतं. दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन घेतलं होतं वाळव्याला. त्यानंतर पाणी योजना ज्या आहेत त्यासाठी पाणी परिषद स्थापन केली त्या नागनाथांनी. ती कारखान्याची सगळी ताकद तिकडं वापरून 13-14 जे तालुके आहेत दुष्काळी तालुके त्याचं एक आठवड्याला पाणी परिषदेचं ते कार्यक्रम घ्यायचे. म्हणजे ते वेगळे करायचे सगळे, म्हणजे ते वाळवा तालुक्यातील होते पण ते आठवड्याला जाऊन पाणी परिषद घेत होते तिथल्या पाण्यासाठी. त्यांचं म्हणजे नागनाथ अण्णांचं जे होतं ना, म्हणजे त्यांचं असं मत होतं की त्यांची खंत मरेपर्यंत राहिली की स्वराज्य आलं, म्हणजे आम्ही स्वराज्य आणलं पण सुराज्य झालं नाही. आणि त्या स्वराज्यासाठी ते लढत होते खरं तर. एकीकडं आता आपण बोलताना सांगितलं तुम्ही जे साखर कारखाना ज्यांच्याबद्दल बोलता ती साखर चळवळ, आणि तेव्हा पिक्चर निघाले त्या साखर चळवळीमध्ये. सामना पिक्चर आला किंवा सामन्यासारखे अनेक पिक्चर आले. सामना पिक्चरची चर्चा झाली. म्हणजे सामना पिक्चर मधला कारखाना रामदास फुटाण्याने निर्मित केलेला आणि नागनाथ अण्णांचा कारखाना ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. खरं तर
नागनाथांनाचा कारखान्यासारखी जर सगळे कारखानदारी वागली असती तर आज तुम्हाला जे चित्र दिसतंय तसं दिसलं नसतं. आज कारखानदारी एक 10-12 वर्ष कारखाना चालवतात, कारखाना 50 लाख बाबा कोटीला झालेला असला त्यावर 100 कोटी कर्ज होतंय. हे काय होतंय बरं असं का? हे नियोजनाचा अभाव. अच्छा. नियोजनाचा अभाव. तिने नागनाथांनाच्याकडे धडे घ्यायला पाहिजे होते खरं तर. कारखानदार जे चालवत आहेत किंवा काही जाणीवपूर्वक करतात की जाणीवपूर्वक कर्जात टाकायचं. त्याच्यावरती आपले लातूरचे एक जण आहेत बघा, मला आता नाव आठवत नाही त्यांचं, त्यांनी त्याच्यावर बरेच मुलाखत दिलेली आहेत. हे कसं होतंय ते, म्हणजे बरेच कारखाने असे गेले. हो ना, तेच सहकारी साखर कारखाने उभे राहिले आणि पुढे ते खाजगी लोकांकडे गेले. खाजगी म्हणजे ते चेअरमन, म्हणजे जे चेअरमन असतात ना तेच परत एक मंडळ तयार करतात प्रायव्हेट कंपनी, त्याला ते वर्ग केला जातोय. ते फार म्हणजे त्याच्यावर खरं तर त्या विषयातल्या तज्ञ लोकांनी बोलायला पाहिजे नेमकं कसं यामध्ये आहे. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, राजारामबापू पाटील असतील, पुढे नागनाथांना नाईकवाडी, क्रांतिसिंह नाना पाटील, ह्या पुढे जात पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं एक नेतृत्व उभं राहिलं, त्याचं नाव म्हणजे शरद पवार. शरद पवार म्हणजे आज महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक सगळ्यात स्ट्रॉंग हे म्हणून बघितलं जातं, एक लीडर म्हणून त्यांना हे प्रमोट झालेलं एक नेतृत्व आहे. सगळ्यांचा एक त्यांना राजकारणातली पोत कळते असं म्हणतात. काय वाटतं शरद पवारांबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणत्या मुद्द्याच्या आधारे, म्हणजे तुम्हाला काय अभिप्राय आहे? म्हणजे की शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूप बसला. त्यावेळी ज्यावेळी शरद पवारांनी राजकारणाची सुरुवात केली, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ह्याला करून ते पुढे राजकारणात आले आणि पुन्हा वसंतदादा पाटील यांच्याच पाठीत खंजीर खूप बसला आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. म्हणजे वसंतदादांच्या बाबतीमध्ये म्हणजे शरद पवार आणि वसंतदादा यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एक ऋणानुबंध होते. बर. पण ज्यावेळी ते वसंतदादांच्या म्हणजे वसंतदादांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला आणि शरद पवारांनी बंड केलं, नंतरच्या काळामध्ये हे संबंध खूप असे बिघडत गेले. तर त्यावेळेला एक म्हणजे पुन्हा एकदा मी, कारण आपल्याला जी काही माहिती आहे त्या काळातील किंवा त्या काळात जे लिखाण आहे, बरोबर, तर रातू पाटील यांनी या संदर्भानं जे लिहिलं या बंडाच्या संदर्भानं, तर वसंतदादाच्या मनामध्ये शरद पवारांच्या बद्दल राग निर्माण झालाच. ते वसंतदादांनी शरद पवारांना असं आव्हान दिलं नंतरच्या काळामध्ये. ही सगळी घटना घडल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले, वसंतदादांना राजीनामा द्यावा लागला. तर वसंतदादा हे एकेकाळी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलेला माणूस होता, तो बरोबर क्रांतीवीर माणूस होता. त्यामुळं अशा प्रकारचा अपमान त्यांना पेलणं आणि पचणं हे काय फार म्हणजे पेलू शकत नव्हता, पचू शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं शरद पवारांना की आज जरी मी ह्या पदावरून जरी गेलो असलो तरी एक ना एक दिवस मी पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून येणार. आणि दादा मुख्यमंत्री परत झाले, दादा परत 3 वेळा मुख्यमंत्री झाले. शरद पवारांनी म्हणजे मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांच्या म्हणजे शरद पवारांनी वसंतदादांच्या विरोधात बंड केलं, त्यामुळे दादांना राजीनामा द्यायला लागला मुख्यमंत्री पदाचा. शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला शरद पवारांना दादांनी आव्हान दिलं होतं, चॅलेंज दिलं होतं की पुन्हा एकदा मी इकडे येणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जसं आव्हान दिलं होतं की मी पुन्हा येईन, तसं दादाही म्हणाले होते. फक्त ते मी पुन्हा येईन असं म्हणाले नव्हते, तर ते म्हणाले होते की मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेणार आहे. आणि त्यानंतर त्यांना 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा कार्यकाल कमी मिळाला त्यांना. पण शरद पवार यांना जे त्यांनी चॅलेंज दिलं होतं दादानी, ते मात्र त्यांनी म्हणजे पूर्णत्वास नेलं ते आव्हान. ही एक अगोदरची मी पुन्हा येईनची अगोदरचा जो भाग आहे वसंतदादा पाटील तो वसंतदादांच्या पासून चालू झालेला आहे. आणि वसंतदादा परत आले ते म्हणजे मोठ्या मताने, म्हणजे त्यांना जे 1980 आणि 85ला त्यांना जे म्हणजे इतके आमदार त्यांचे विजयी झाले आणि सगळ्यांनी एकमुखानं परत 1985 साली सुद्धा दादांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि दादांच्या आयुष्यातलं 1985 विधानसभा निवडणूक आहे ती वसंतदादा विरुद्ध शरद पवार अशी झाली होती.
दोन्ही एक म्हणजे वसंतदादा काँग्रेसमध्ये, वसंतदादा काँग्रेसमध्ये, शरद पवार येस काँग्रेस आणि शेकाप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता पक्ष, भाजप ही सगळी एका बाजूला होती. अच्छा. आणि पवारांसोबत होते आणि वसंतदादा हे काँग्रेसचे म्हणजे एकटे शिलेदार होते त्यावेळेला. बर. आणि वसंतदादांनी म्हणजे त्यावेळेला जर दोघांची वय बघितली तर निम्म्या वयापेक्षा जास्त वयाचे वसंतदादा होते शरद पवारांच्या. तरी सुद्धा दादाने त्यावेळेला शरद पवारांचा पराभव केला. म्हणजे शरद पवारांचा पराभव केला म्हणजे शरद पवारांच्या आघाडीचा पराभव केला आणि काँग्रेसचं वर्चस्व सिद्ध केलं. आणि महाराष्ट्र काँग्रेसचा आहे, काँग्रेसच्या विचाराचा, हे दादानी त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे. आणि ही त्यानंतर मग ते नंतरच्या काळामध्ये म्हणजे राजीव गांधी असतील किंवा वरिष्ठ काँग्रेस असतील किंवा वसंतदादांचे राज्यातील जे पक्षांतर्गत विरोधक होते, ह्या सगळ्यांनी मग वसंतदादांचं जे नेतृत्व आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. अगोदर जनते म्हणजे चेहरा असतो निवडणुकीमध्ये, चेहरा असतो, फेस. 85ची निवडणूक ही ह्या दोन चेहऱ्यांची निवडणूक होती, वसंतदादांचा चेहरा आणि शरद पवारांचा चेहरा. त्यामध्ये वसंतदादांचा विजय झाला. पुढे हा संघर्ष वाढतच गेला. नाही, पुढे नंतरच्या काळामध्ये कमी झाला संघर्ष. म्हणजे असं दिसतं की याच्यामध्ये की शरद पवार आणि राजाराम बापूंची चांगली जवळीक साधली आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत जयंत पाटील यांच्याशी पुन्हा त्यांचे ऋणानुबंध चांगले जुळले आणि वसंतदादांच्या ह्याला कायम त्यांचा विरोध राहिला. ह्या अँगलनं कसं आहे माहिती आहे का, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वसंतदादा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजाराम बापू हे जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. म्हणजे ते काँग्रेसमधून बाहेर पडले, पण ते राजाराम बापू हे जनता पक्षातच राहिले. राजाराम बापू आणि शरद पवार हे दोन नेते एकत्र येणे ही त्या पुलोद घातलेली एक गोष्ट होती. पुलोद आम्ही नेमकं ऐकतो बरं, हे पुलोद काय? पुलोद म्हणजे ज्यावेळी हे सरकार स्थापन झालं शरद पवारांचं, वसंतदादांच्या राजीनाम्यानंतर किंवा जे विरोधी पक्षांना एकत्र घेऊन म्हणजे जनता पक्षाला शरद पवारांनी पुलोद स्थापन केलं. त्याला पुरोगामी लोकशाही दल असं म्हटलं जायचं. त्या पुलोदचा भाग हे राजाराम बापू होते आणि त्या मंत्रिमंडळामध्ये राजाराम बापू होते. त्यामध्ये एन डी पाटील होते शेकापचे, उत्तमराव पाटील होते जनसंघाचे. असं ते सरकार स्थापन झालं. आणि राजाराम बापूंची जवळीक म्हणण्यापेक्षा शरद पवार आणि राजाराम बापू हे एकत्र येणं ही त्या बंडामुळे घडलेली गोष्ट होती. त्यामध्ये त्यांच्यात म्हणजे त्या शरद पवारांच्या राजाराम बापूंच्या एकीकरणातून दादांना फार मोठा शेळ बसला असं काही घडलं नाही जिल्ह्यामध्ये. कारण तिथं दादांचा उमेदवार पद विजय झालेला दिसतोय आपल्याला नंतरच्या निवडणुकीमध्ये दादांच्या पक्षाचा. असं ते आहे. फक्त नंतरच्या काळामध्ये मग जयंत पाटलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मग शरद पवार आणि जयंत पाटील यांचे ऋणानुबंध तयार झाले. आणि मग परत जयंत पाटलांनी शरद पवारांच्या म्हणजे समन्वयाचं किंवा शरद पवारांना पूरक असं राजकारण सांगली जिल्ह्यामध्ये केलं. 1999ला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी जयंत पाटील हे शरद पवारांनी सोबत गेले. आणि वसंतदादांचं जे घराणं होतं, वसंतदादांचे जे सुपुत्र होते प्रकाश पाटील हे काँग्रेस सोबत राहिले. आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो, शरद पवार पुणे जिल्ह्यातून येतात, पण पुणे जिल्हा वगळता उर्वरित पश्चिम महाराष्ट्र शरद पवार साहेबांना कसा बघतो बरं? पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर किंवा पुण्यापेक्षा जास्त आता 2024ची निवडणूक जरा बाजूला ठेवा त्याचे निकाल, पण 19 पर्यंत तरी सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या बरोबर राहिला नेहमी. म्हणजे पुणे आणि सातारा हे दोन जिल्हे शरद पवारांच्या म्हणजे सोबत राहिले किंवा तिथल्या लोकांनी शरद पवारांचं नेतृत्व मान्य केलं. जर आकडेवारी तुम्ही बघितली आमदारांची, जी पोटनिवडणूक झाली लोकसभेची त्यामध्ये सुद्धा ते पावसातला सभा वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला. पवारांना असं कळतं कधी काय करायचं. त्यानंतर मग सांगली जिल्हा सोबत राहिला पवारांच्या, म्हणजे साताराच्या खालोखाल सांगली जिल्हा आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा. पण सर्वाधिक जी शरद पवारांना जी साथ मिळाली ती अगदी सातारा जिल्ह्याने दिलेली दिसते तुम्हाला सगळ्यात जास्त. पुण्यापेक्षा सांगली कोल्हापूर पेक्षा
आणि पुण्यापेक्षा सुद्धा सातारा जिल्हा हा त्यांच्यासोबत अगदी 2019 पर्यंत राहिला. 1999ला ज्यावेळेला तिने राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसची फक्त एक जागा विजयी झाली, ती म्हणजे कराड दक्षिणचे विलासराव पाटील उंडाळकर. बाकी जवळपास सर्व जागा ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या होत्या. असं यश महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय की इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याला मिळालेलं नव्हतं, पुण्यात सुद्धा मिळालेलं नव्हतं. संमिश्र स्वरूपाचं यश होतं. मात्र सातारा जिल्ह्यानं मात्र त्यांची पाठराखण केली. पश्चिम महाराष्ट्रात मध्ये असं नेहमी बघितलं जातं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा पश्चिम महाराष्ट्र गड आहे. ठीक आहे, त्याला आता इथल्या चळवळी फार मॅटर करतात. इथं दूध इम्पॅक्ट टाकतं, इथं कारखाना इम्पॅक्ट टाकतो. ठीक आहे, ते कसं आहे बरं, कसा इम्पॅक्ट पडतो दुधाचा आणि कारखान्याचा? नाही, साखर कारखान्यामुळे काय होतंय की शेतकऱ्याचा ऊस जातो, त्यामुळे तो कारखान्यात जोडला जातो. सभासद असला नसला तरी सुद्धा आपला ऊस त्या कारखान्याला जाणार आहे. दूध संस्थांमध्ये सुद्धा हे आपलं म्हणजे जनावर पाळणे किंवा त्यातून मग ती शेतकरी जोडले जातात त्या संस्थेची. आणि मग त्या संस्थेबरोबर राहावं आपण, संस्थेबरोबर राहावं म्हणजे संस्था ज्या नेतृत्वानं स्थापन केली आहे त्याच्यासोबत राहावं. त्यातनं आपल्याला 4 पैसे मिळतात, बरोबर, आपला आर्थिक विकास होतो. अशा प्रकारची एक मानसिकता. आणि थोडक्यात म्हणजे जी सामान्य माणसं असतात ना ती अशा प्रकारचं जरा थोडं बघतात. त्यामुळे ती इम्पॅक्ट हा असा पडतो की ऊसामुळं दुधामुळं त्या संस्थेचे आर्थिक व्यवहार असतात. काही पतसंस्था आहे तिथे कर्ज मिळतं, काही बँका आहेत तिथे कर्ज मिळतं, काही ठिकाणी समजा कारखान्याचे काही ग्राहक सेंटर आहेत तिथून उधार माल मिळतो. बरोबर, त्यामुळे ते थेट संपर्क राहतो त्यांचा. आणि आता जे म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तुमचा मला वाटतं तो प्रश्न आहे की आलेला नाही की भाजप तिकडे कशी वाढली, नाही त्याच्यावर येणार आहे मी. त्याचं उत्तर तुम्हाला मी देईन त्यावेळेला. त्यामुळे घेऊ तो प्रश्नच घेऊ की आता मी उल्लेख केला की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हा पश्चिम महाराष्ट्र गड आहे. पण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा चंचू प्रवेश जो आहे तो नेमका कसा झालाय? आता आकडेवारीमध्ये तुम्हाला भाजपचे तिथे आमदार जास्त दिसत आहेत. हो, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर. पण तुम्ही जर विचार केला की तिथं भाजपचे आमदार वाढले का भाजप पक्ष वाढला, म्हणजे माझा तुम्हाला प्रश्न आहे असा, आमदारांची संख्या वाढली का पक्ष भाजपचं जे केडर आहे ते वाढलं? तर माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे तिथं भाजपचं केडर वाढलेलं नाहीये. केडर वाढलेलं नाही म्हणजे कार्यकर्ते नाही आहेत. नाही, आमदार वाढले. म्हणजे मी जरा वेगळ्या ह्याच्यात बोलतो तुम्हाला. म्हणजे कसं सांगा, भाजपचे आमदार तिकडे निवडून येणारे कोण, तर सुधीर भाऊ खाडे आपलं गाडगीळ आणि सुरेश भाऊ खाडे हे भाजपचे मूळ भाजपचे आमदार. सुरेश खाडे आणि सांगलीला, बरोबर. आता तुमच्या ह्याला सातारा जर तुम्ही आला तर दिलीप येळगावकर हे खटाव मतदारसंघातून, म्हणजे सातारा जिल्ह्यातील भाजपचे पहिले आमदार मला वाटतं दिलीप येळगावकर असतील, की जे भाजपच्या कमळ या चिन्हावर, आणि ते मूळचे भाजपचे. दिलीप येळगावकर हे भारतीय जनता पक्षाच्या केडर कार्यकर्ता माणूस, त्यांचा विजय हा भाजपचा विजय असं आपण म्हणू. पण इतर सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये मूळचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते, भाजपचं देशात आणि राज्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर सत्तेचं एक अधिष्ठान तयार झाल्यानंतर जी लोक भाजपमध्ये गेली काँग्रेसकडं आणि राष्ट्रवादीकडं, तिने भाजप पक्ष स्वीकारला, भाजपमध्ये जाऊन पदं मिळवली, बरोबर, भाजपमध्ये जाऊन ते आमदार खासदार झाले. पण ते भाजपचे आहेत का? त्यांची आयडिओलॉजी काय, त्यांची जडणघडण कुठल्या पक्षात झाली? असंच 1995 साली झालं. अपक्ष आमदार हे भाजप आणि शिवसेनेचं त्यावेळी सरकार होतं, त्या सरकारमध्ये हे अपक्ष आमदार त्या सरकारला पाठिंबा द्यायला गेले. आणि मग तिने त्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या सभास्थानावर जाणे, त्यांचे ते पक्षाचे जे काही चिन्ह असतील त्याचे जे गमचे अडकवणे, असं ते केलं. भाजप आणि शिवसेनेच्या तत्कालीन नेत्यांना म्हणजे मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे
ह्यांना असं वाटायला लागलं की आपला पक्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे, कारण हे अपक्ष आमदार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत किंवा जोडले जाणार आहेत. पण इलेक्शनच्या अगोदर एक 5-6 महिने एक फार मोठी घडामोड काँग्रेसमध्ये घडली आणि शरद पवारांना बाहेर पडावं लागलं. राष्ट्रवादी स्थापन केली शरद पवारांनी. त्यानंतर मग जे अपक्ष आमदार होते ते बहुतांश आमदार हे शरद पवारांच्याकडे गेले, काही आमदार हे काँग्रेसमध्ये अपक्ष आमदार गेले. आणि त्यामुळे ह्यांच्या मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे ह्या 2 नेत्यांना जे वाटत होतं की हे अपक्ष आमदार आपल्या पक्षात येणार आहेत किंवा आपल्या युतीसोबत, तर त्यांना सुद्धा म्हणजे त्यावेळेला कळलं की हे आपल्याला जसं वाटत होतं तसं नाहीये. अण्णासाहेब डांगे ह्यांनी तेव्हा एक स्टेटमेंट दिलं त्यावेळेस 1999 साली. त्यांना जेव्हा विचारलं की हे सगळे अपक्ष हे एकतर काँग्रेसकडे निघालेले आहेत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत निघालेले आहेत, तेव्हा अण्णासाहेब डांगे मार्मिकपणे म्हणाले होते की अपक्ष हे आमच्या घरी पाहुणे आलते आणि ते 4 दिवसाचे पाहुणे होते, ते आता तिकडे त्यांच्या घरी निघालेले आहेत. तशी आजचे जे भाजपचे जे तुम्हाला दिसतं यश, तुम्ही जे म्हणाला चंचू प्रवेश नाही, फार मोठं यश आहे भाजपला मिळालं, लोकप्रिय झालेली आहे. पण ती भाजपच्या नेत्यामुळे लोकप्रिय झालेली आहे, त्या आमदारांच्यामुळं. कारण आज कसं होतंय, एका जर नेत्यानं पक्ष बदलला तर सगळा तालुका पक्ष बदलतोय. बरोबर, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळं भाजपच्या आयडिओलॉजीतनं आमदार होणं म्हणजे जसे की गाडगीळ झाले आहेत सांगलीला, खाडे आहेत, सुरेश खाडे, येळगावकरांचा उल्लेख केला, असं भाजपच्या आयडिओलॉजीतनं आमदार होणं. आणि ही काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी जाऊन तिथं मतदारसंघात म्हणजे फक्त अगोदर घड्याळ उभा राहत होते इकडे, परत आता ह्याचे चिन्ह बदल करून आमदार झाले आहेत. चिन्ह बदल करून हे भाजपचं आमदार वाढलेत का भाजपचा पक्ष वाढलाय ह्याच्यावर सुद्धा खरं तर विचार करण्याची गरज आहे. नक्कीच. तुम्ही आता अण्णासाहेब डांगेंचा उल्लेख केला. अण्णासाहेब डांगेंनी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाच आहे. हो, केलेला आहे. काय ताकद आहे अण्णा डांगेंची? तिथे अण्णासाहेब डांगेंची म्हणजे इस्लामपूरमध्ये चांगली ताकद आहे. जयंत पाटलांना शह देण्यासाठी अण्णासाहेब डांगेने आणलंय असं म्हणता येईल का? म्हणजे तुम्ही जर आता इस्लामपूरचा उल्लेख केला तर जयंत पाटलांचं म्हणजे कसं झालं, आता तिथं जयंत पाटील आणि निशिकांत पाटील यांच्या दोघांमध्ये सध्या तरी ही आहे म्हणजे फाईट आहे दोघात. निशिकांत पाटलांना फायदा होईल. अण्णासाहेब डांगे म्हणजे ते बी कसं, आता निशिकांत पाटील आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये, अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये आहेत आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये आहेत शरद पवार गटामध्ये. आता तिथली समीकरणं विधानसभेच्या वेळेला स्पष्ट होतील. पण जयंत पाटील यांचे सध्या जे हे सगळे विरोधक आहेत ना, हे थोडेसे विखुरलेले आहेत. पण अण्णासाहेब डांगेंच्या भाजपमध्ये प्रवेशामुळं विरोधकांचे बळ वाढेल अशी परिस्थिती नक्कीच आहे तिथली इस्लामपूरमधली. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर आपण बोललो, सगळ्या गोष्टी हे करत असताना एक सातत्यानं नाव येतं की बापू विरू वाटेगावकर. हे अनेक कथा त्यांच्या व्हिडिओज बघितले आहेत, त्याच्यावर काही बरेचसे व्हिडिओ झाले, एक्सप्लेनर व्हिडिओ झालेत. नेमकं बापू विरू वाटेगावकर कोण होते? बापू विरू वाटेगावकर हे अन्यायाच्या विरोधात लढणारा एक योद्धा असं त्यांना सगळे प्रेमानं आप्पा म्हणत असत. आप्पा म्हणायचे? आप्पा बापू विरूंना. तर आप्पांच्या गावामध्ये जे गावगुंड गावटके हे गोरगरिबांच्यावर अन्याय करत होते. पण त्यांचं एवढं अन्याय हे वाटलं की कुणी ह्या लोकांना म्हणजे रोखायचं, कुणीही त्या लोकांना म्हणजे एक 7-8 जणांचं टोळकं होतं ते, म्हणजे महिलांच्यावर अत्याचार करणे, गोरगरिबांच्यावर अत्याचार करणे. त्यांचं एवढं वाढलं की त्यांना कुणी म्हणजे गाव भ्यायला लागलं त्यांना. ज्यावेळेला म्हणजे कायद्याच्या माध्यमातून लोकांनी बघितलं तरी सुद्धा त्यांना कायदा सुद्धा रोखू शकत नव्हता, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला मग कसं असतं, कधी कधी मग कायदा हातात घेणारे लोक ही समाजाच्या रक्षणासाठी जन्माला येतात. त्यापैकी एक नाव म्हणजे बापू विरू वाटेगावकर आप्पा. आणि आप्पाने मग कायदा हातात घेतला. त्यांना माहित होतं की आपण जर कायदा हातात घेतला तर आपल्या संसाराची जी घडी आहे ती विस्कटणार आहे, आपल्याला त्रास होणार आहे, आपल्या कुटुंबाला त्रास होणार आहे. नक्कीच. पण त्यांनी त्याचा कसलाही विचार न करता त्यांनी काही गावगुंडांना त्यांच्या स्टाईलमध्ये धडा शिकवला. काय स्टाईल होती? त्यांचा पारिपात्य केलं त्यांचं, म्हणजे
त्यांना हेच करून टाकलं. म्हणजे कायदा हातात घेणे म्हणजे काय करणं, नाहीसं करून टाक. नाहीच करून टाकलं. कारण का समाजाला जो माणूस त्रासदायक ठरायला लागला, समाजाला जो म्हणजे गोरगरिबांच्या महिलांच्या अत्याचार करणे, अशा माणसाला आणि सण कोण करणार. आणि कायदा जर इथं समर्थ ठरत असेल अशा लोकांना, तर मग आप्पांसारख्या लोकांनी कायदा हातात घेऊन लोकांना न्याय मिळवून दिला. आणि मग तोच कायदा परत आप्पांच्या मागे आप्पांना पकडायला धावायला लागला. अच्छा. कायदा जिथं असमर्थ ठरला, जिथं पोलीस यंत्रणा असमर्थ ठरली, पोलीस त्या लोकांचं काही म्हणजे त्यांचा जो उत्मात आहे ते थांबवू शकत नव्हते. तेच पोलीस परत आप्पांनी त्या गावगोंडाचा गावटांग्याचा उत्मात थांबवला, त्यांना अद्दल घडवली. त्याच आप्पांना पकडायला परत पोलीस त्यांच्या पाठीमागं धावले, असा एक त्यामधला गोष्ट आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की मी आप्पांना अनेक वेळा भेटलो होतो. त्यांची मुलाखत सुद्धा घेण्याचा योग मला आला होता. मी दिव्य मराठीमध्ये आप्पांच्याबद्दल एक आर्टिकल लिहिलं होतं. बापू बिरू नावाचं एक कैवारी वादळ. मग त्यांना मी अनेक प्रश्न विचारायचो. म्हणजे मी ज्यावेळेला म्हणजे लहानपणापासून मी त्यांच्याबद्दल ऐकत होतो. आम्ही लहान असताना 8वी 9वीच्या वर्गात असताना त्यावेळी गावोगावी स्पीकरवर त्यांचे छगन चौगुले नावाचे एक कलावंत होते. ते गोंधळ या स्टाईलमध्ये म्हणजे गाणी म्हणायची किंवा कथा सांगायची. तर छगन चौगुलेंचं बापू बिरूंच्या बद्दल गायलेलं जे गीत आहे त्याची कॅसेट्स गावोगावी लागायची. अगदी लग्नामध्ये, कुठल्या कार्यक्रमामध्ये, आणि लोक ती आपुलकीनं ऐकायची. आणि त्यानंतर मग मंगला बनसोडे यांनी एक वगनाट्य आणलं तमाशाच्या माध्यमातून. आणि ते तमाशा बघण्यात सुद्धा मला योग आला. मी एक 4 ते 5 वेळा ते बापू बिरूंचा कणबा जेलचा कैदी अर्थात बापू बिरू वाटेगावकर असं त्याचं टायटल होतं. आणि तुम्हाला सांगतो, ज्यावेळी बापू बिरूंची एंट्री व्हायची म्हणजे त्या तमाशामध्ये म्हणजे, आणि तो तमाशाचा काळ होता, लोक तमाशाला जायची. म्हणजे लहानापासून थोरापर्यंत सगळी लोक, म्हणजे हजारो लोक तमाशाला गोळा व्हायची. आणि बापू बिरूंचा जर वग ज्या दिवशी असेल त्या दिवशी गर्दी, तुफान गर्दी असायची. तुम्हाला सांगतो, एवढं वलय होतं. आणि बापू बिरूंचं ज्यावेळेला बापू बिरू तुरुंगात होते, पण तमाशात म्हणजे लोक ज्यावेळेला बापू बिरूंची एंट्री म्हणजे तमाशातल्या कलावंताची, बापू बिरूंचं म्हणजे पार्ट करणारा, वेशभूषा करणारा तो कलावंत ज्यावेळेला यायचा त्यावेळी जो जल्लोष व्हायचा लोकांच्या मध्ये, हास्य म्हणजे टाळ्या शिट्ट्या असे लोक हात करायचे त्यांना, असे लोक, एवढं ते बापू बिरूंचं वलय होतं. ज्यावेळी बापू बिरूंचं म्हणजे ते तुरुंगातून बाहेर आले त्यावेळी त्यांना बघण्यासाठी त्यांच्या बोरगाव ह्या गावी अक्षरशः रीग लागली लोकांची. बापू बिरू यांना आप्पांना बघायला लोक जात होती. म्हणजे आजोबा नातवाला घेऊन बघायला जात होता बापू बिरूंना, आप्पांना. म्हणजे वडील मुलग्याला घेऊन जात होते, आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या मुलींना घेऊन जात होत्या. बाप्पा कसे आहेत, ज्या आप्पांची बापू बिरूंची कीर्ती आपण ऐकलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून. तर एकमेव असं उदाहरण आमच्या बघण्यात होतं. म्हणजे आम्ही SYTY काळामध्ये हा सगळा घडलेला प्रसंग आहे. वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या बातम्या यायच्या, गावोगावी आप्पांचे सत्कार. मी एकदा म्हणजे दहिवडीवरून विट्याला येत होतो मोटरसायकलनं, त्यावेळी मला मायनीच्या चौकामध्ये प्रचंड गर्दी दिसली. गर्दी कसली आहे म्हणून मी गेलो, तर ती गर्दी बापू बिरूंना बघण्यासाठी जमा झाली. ते कुणीकडून तरी आप्पा बापू बिरू हे निघाले होते. वाटत काही लोकांनी त्यांना थांबवलं, त्यांना बायका ओवाळत होत्या आणि तिथला प्रत्येक माणूस त्यांचं दर्शन घेत होता. त्यांच्याकडे काय दिव्य शक्ती वगैरे होती का? दिव्य शक्ती म्हणण्यापेक्षा समाजातल्या अन्यायाविरुद्ध प्रामाणिकपणे पेटून उठण्याची जी त्यांचा जो स्वभाव होता, झुंजार माणूस, म्हणजे अन्याय सहन होत नव्हता त्यांना. आणि त्यांच्याबद्दल काय झालं नव्हतं, म्हणजे व्यक्तिगत अन्यायासाठी लढणारा माणूस नव्हता तो. समाजातल्या गोरगरिबांना त्रास देणारा, छळ करणाऱ्या
माणसांच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलं. त्यासाठी त्यांनी कायदा हातात घेतला आणि लोकांना न्याय मिळवून दिला. म्हणजे विचार करा तुम्ही, त्या माणसाला जर बघण्यासाठी गावोगावी सत्कार झाले त्यांचे. विट्याला त्यांचा एक मोठा सत्कार समारंभ झाला, सांगलीला सत्कार, अनेक ठिकाणी लोक त्यांना बोलवून सत्कार करायचे. बरोबर. आणि ते मग एक 5 ते 10 मिनिटाचं भाषण द्यायचे फक्त. लोक कानामध्ये, म्हणजे आपण म्हणतो का नाही, म्हणजे कानात प्राण आणून ऐकणे किंवा अगदी मनापासून ऐकणे, असं म्हणजे इतकं तो मी पाहिलेलं आहे सगळं. म्हणजे मला ते आठवतंय. आणि फार त्यांचा जो काळ होता सगळा, आणि ते त्यावेळेला म्हणजे थकलेले होते, वय झालं त्यांचं. त्यांना धरून वगैरे आणलं जायचं. आणि एकदम पण आता उल्लेख केला की तुम्ही भेटायला जाय, मी त्यांना एक 4 ते 5 वेळा त्यांना भेटलो होतो. म्हणजे त्यांचा कार्यक्रम मी अनेक ठिकाणी बघितले होते. आणि ते खूप चांगलं, म्हणजे स्वभाव त्यांचा इतका असा होता की त्यांनी एवढं असं आक्रमक त्यांनी म्हणजे कायदा हातात घेतला. म्हणजे पण ज्यावेळी आपण त्यांना भेटायला जातो इतके ते असे मृदू बोलायचे, इतके मायाळू बोलायचे. म्हणजे जेवणाचं वगैरे विचारायचे असे. म्हणजे प्रत्येकालाच व्यक्तिगत काही मला असं नाही, कोणी जाईल त्या माणसाला ते खूप प्रेमाने बोलायचे. अरे चहा द्या रे ह्यांना, असं घरातल्यांना सांगायचे. खूप चांगला माणूस एकदम. म्हणजे आणि तो आम्हाला बघायला मिळाला, म्हणजे अनुभवायला मिळाला. तुमचं भाग्य म्हणावं लागेल खरं तर. आणि आमच्या एक जिल्ह्यातला माणूस, म्हणजे खरं तर बापू बिरूंच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा दंतकथा तयार झाल्या होत्या. म्हणजे ते सुद्धा भाग्य त्यांना लाभलं. दंतकथा, एखाद्याबद्दल दंतकथा तयार होणे, सकारात्मक दंतकथा, हे सुद्धा भाग्य आहे. आणि ते बापू बिरू वाटेगावकर आप्पांना लाभलं. एखादी कुठली दंतकथा सांगू शकाल त्यांच्या बाबतीतली? त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे कसं होतं माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला आता सांगतो की काही प्रसंग त्यांच्या बाबतीत घडलेले होते. उदाहरणार्थ आता समजा एखाद्या गावामध्ये, म्हणजे सांगतो आता तुम्हाला, ही दंतकथा म्हणण्यापेक्षा ही घडलेलीच कथा आहे. त्यांच्या गावची एक माहेरवासीन होती. ती घाटावरच्या एका गावामध्ये तिचे दीर तिला खूप त्रास द्यायचे. मग ती एकदम अशी वैतागून गेलेली पाक. मग एक दिवस एवढं की ते आले रात्रीचे, ते दीर, तिने तिच्या नवऱ्याला आणि तिला बी मारहाण केली. बारकी पोरं होती, ती रडायला लागली ते बघून. मग ती त्या म्हणजे घाटावरनं खाली डोंगर वगैरे उतरून गावात गेली. योगायोगाने त्या दिवशी आप्पा बोरगावला आले होते. मग ते आप्पांच्या घरी तिची आई त्यांना घेऊन गेली, आई वडील त्या मुलीला. मग ते म्हणले ठीक आहे, तुझं घर फक्त कुठं आहे तेवढं सांग मला म्हटले. तुझं तू जा, आज काय जाऊ नको, मुक्काम कर, माझं मी बघतो. ती मुलगी घरी जाईपर्यंत आप्पाने सगळे सवंगडी गोळा केले, त्यांचे साथीदार, आणि त्या गावात गेले. आणि तिथं जाऊन मग बार काढले त्यांच्या घरापुढं. आणि सांगितलं ती माझी बहीण आहे, इथनं पुढं जर तिला काय त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. त्यानंतर कधीही त्या माऊलीला त्रास झाला नाही. म्हणजे ही घडलेली गोष्ट आहे. त्यानंतर म्हणजे तिच्या नवऱ्याला बी त्या दिराने त्रास दिला नाही, तिलाही त्रास दिला नाही. आता तिची मुलं आहे ती 50 वगैरे क्रॉस केले त्या माणसाने. ती जे लहान बाळ जी रडणारी होती मुलं 5-7 वर्षाची, ती सुद्धा आता मोठी 50 क्रॉस केली. इतकं म्हणजे असे अनेक ठिकाणी म्हणजे, आणि ते म्हणजे अशी कामं करायची, म्हणजे गोरगरीबाला जिथं अन्याय आहे तिथं पोचायचं, आवाज उठवला आणि प्रत्यक्ष कार्य केलं. म्हणजे हे आजचे जे आपले कार्य म्हणजे लोक आपण म्हणतो, हे थेट डायरेक्ट ते गेले आप्पा. आणि आप्पाने डायरेक्ट तिथं जाऊन तिथल्या लोकांना म्हणजे अभय दिलं, विश्वास दिला त्या लोकांना. आणि बाबा मी आहे, मी सोबत आहे, हे फार मोठं त्यांचं हे होतं. आणि असे हजारो लोकांना त्यांनी आप्पाने मदत केली. त्यांचं फार मोठं काम समाजामध्ये पण आहे. एक मी त्याच मुद्द्यावर परत येतो की आज आपण प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर, इथल्या सदनतेवर, इथल्या चळवळीवर, इथल्या कारखानदारी वतनदारीवर आपण बोलतोय. पण पुढे जात असताना कुठंतरी याच भागातून महाराष्ट्राला एक असा गृहमंत्री लाभला, त्याचं नाव R.R. पाटील साहेब असतील, स्वर्गीय R.R. पाटील. ते पण सांगली जिल्ह्यातूनच येतात. R.R. पाटील गेल्यामुळं काय नुकसान झालंय बरं पश्चिम महाराष्ट्राचं? नाही, R.R. आबांसारखा नेता म्हणजे एकतर तयार होत नाही तसा माणूस. म्हणजे R.R. आबांच्या बाबतीमध्ये R.R. आबांची जी जडणघडण झाली,
म्हणजे ठके ठोणपे खात संघर्ष करत एका खेड्यातला मुलगा आडवळणी गाव रोजगार हमीच्या कामावर जाऊन शिक्षण घेणारा मुलगा आबांना सगळे प्रश्न कळत होते. आणि आबा हे आता हे प्रस्थापित राजकारणी म्हणजे आबा जरी प्रस्थापित पक्षामध्ये जरी असले तरी आबा हे प्रस्थापितामधून आलेले नव्हते, सर्वसामान्य विस्थापितातून चालते, विस्थापितातून गेले, एक सामान्य कुटुंबातून ते आले होते. त्यामुळे जे प्रस्थापितात जरी ते असले किंवा प्रस्थापितांच्या गर्दीमध्ये जरी असले ते आबा, तरी त्यांनी गरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं त्यांना कधी विस्मरण झालं नाही. ते अधूनमधून म्हणजे पूर्वी आपण ऐकायचो बघा की राजा एक असतो, तो वेगळं वेषांतर करून शहरात जातो, त्या नगरीमध्ये काय चाललंय बघतो आणि ते सगळं जाणून घेतो. तर आबांच्या बाबतीमध्ये आबा गृहमंत्री असताना घडलेली गोष्ट आहे. बरोबर. आबा हे गावी गेले होते त्यांच्या ह्याच्यावर सुट्टीसाठी आणि ते एक दिवस मागल्या पुढं सगळे पोलीस बिलीस संरक्षण व्यवस्था, ते घरातल्या एका दुसऱ्या बाजून ते निघून गेले आणि त्यांच्या आंजणी गावामध्ये एका शेतामध्ये जाऊन एका जुन्या बालमित्राच्या आंब्याचं झाड होतं, त्या रस्त्याच्या कडेला म्हणजे आंब्याचं झाड शेताच्या कडेला होतं, तिथं जाऊन ते निवांत झोपले. आणि एक तासानं ते मित्र काहीतरी कामानिमित्त गेले. तर त्यानं बघितलं तर आबा झोपले तिथं. त्याला धक्का बसला एकदम ते बघून. खरंच आबा जवळ जाऊन बघितलं तर आबांची एकदम गाढ झोप लागली होती. त्यानं उठून आबा इकडे कुठं आबा उठले, काय नाही म्हणले, निवांत आलोय म्हणले, जरा हे करा. मग तिने गप्पा मारायला एकदम सुरुवात केली, जुने दिवस लहानपणीचे वगैरे असे काहीतरी बोलले असतील. तो पण इकडे आबा नाहीत, सगळी खळबळ उडली ह्या घराच्या बाहेर, आबा कुठे गेले. तर मग ते तोपर्यंत दोघे ते गावाकडे सर म्हणले आता जाऊया, बराच वेळ झाला आलोय. तर इकडे धावपळ उठली होती एकदम, त्या प्रशासनाची सुरक्षा अधिकारी वगैरे जे होते. तर हे जे जीवन आहे म्हणजे अशा प्रकारचे जे वागणं आहे आबांचं, साधेपणा आणि तो तिने जपला. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये साधेपणा दाखवणे हा इमेज बिल्डिंगचा भाग झालेला आहे राजकीय पुढाऱ्यांचा, खरं सर्वपक्षीय. म्हणजे त्यासाठी अगदी सगळं तयार, तिथं सगळं सेटअप तयार ठेवून साधेपणा दाखवला जातो. पण आबांना असं कधी करावं लागलं, कारण आबा हे मुळातच साधे होते, विस्थापितून आलेले एक व्यक्ती. त्या सामान्य कुटुंबातून आल्यामुळं प्रस्थापिताच्या गर्दीमध्ये राहून सुद्धा स्वतःची ओळख जपली आणि आपली बांधिलकी कोणाशी आहे सर्वसामान्य लोकांशी, ह्याचा तिने कधी विसर पडून दिला नाही. नक्कीच. म्हणजे म्हणून ते आज बाबा राज्याच्या राजकारणात, म्हणजे आबांच्या नंतर जी पोकळी झाल्या का नाही, तर परत आबा तयार होणं ही फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे आबांसारखा नेता निर्माण होणं हे अवघड आहे म्हणजे गोष्ट. आणि सांगली जिल्ह्याचं तर नुकसान झालेलंच आहे, राज्याचं नुकसान झालेलं आहे खूप. म्हणजे आबांच्या जाण्यानंतर ना तसा नेता आजच्या काळामध्ये असणं सांगली जिल्ह्यामध्ये फार हे होतं, पण दुर्दैवानं ते नाहीत आता. एक दुःख आहे सगळ्यांना. पुढं पाठपाठ पतंगराव कदम साहेबांचं बी तसंच होतं की एक सामान्य एका खेड्यातून येऊन, म्हणजे ज्या खेड्यामध्ये हायस्कूल नव्हतं, पतंगराव कदम साहेबांच्या तर गावामध्ये असं होतं की त्या गावामध्ये 7वी पर्यंत फक्त शाळा होती. ज्या पतंगरावांच्या गावामध्ये 7वी पर्यंत सुद्धा शाळा नव्हती, त्याच पतंगराव कदमांनी विद्यापीठ स्थापन केलं. हा एक फार वेगळा एक चमत्कार आहे. म्हणजे कर्तृत्व जे असतं ते अशा प्रकारचं असतं आणि त्यांनी ते दाखवून दिलं. म्हणजे त्यांचं जर असं म्हणजे आज हे म्हणजे असेल तर काय होऊ शकते, शाळा नव्हती पण आज एक विद्यापीठ, भारतीय विद्यापीठ म्हणून, म्हणजे ते म्हणायचे की सामान्य माणसाच्या पोरग्याला सुद्धा पतंगराव कदम होता येतं हे मी माझ्या कामातून दाखवून दिलेलं आहे. नक्कीच. आणि त्यांना त्या स्वतःचा सुद्धा अभिमान होता पतंगराव कदमाला स्वतःच्या कामाचा. आणि ते असे म्हणजे इतरांचं कसं असतं की स्वतःची जर स्तुती कोण करायला लागलं तर ते उगच आपलं नको असं म्हणतात, पण ते ऐकून घ्यायचे, कारण त्याला माहिती होतं की आपण कुठून आलोय आणि कुठं पोचलोय हे त्यांना सगळं माहिती होतं. त्यामुळे त्यांना त्यात काही गैर वाटत नव्हतं.
ग्राउंडवरचेही लोक होते होते, सगळे, हा. सर्वसामान्यात राहणारे. आज त्या बरोबर. लोकांनी इतक्या मोठ्या पदावर, पण त्यांचाच वारसा आता पुढे घेऊन जाणार जर विचार केला, त्याच भागातून येणारे विश्वजित कदम असतील, जे की पतंगराव कदमांचे चिरंजीव आहेत, त्यानंतर आर पाटलाचे रोहित पाटील असतील, पुन्हा वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातून खासदार विशाल पाटील असतील, पुन्हा अलीकडेच गोपीचंद पडळकरांसारखं नेतृत्व पुढे येत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्या नेतृत्वाबद्दल? आता तुम्ही जी नावं घेतली ना, हे चारही नेते हे राज्याच्या राजकारणामध्ये आहेत. म्हणजे सांगली जिल्ह्याची जी पोकळी दरम्यानच्या काळामध्ये निर्माण झाली ती, तर आपापल्या ठिकाणी आपापल्या पक्षामध्ये राहून ही चारही तरुण नेते हे राज्याच्या राजकारणामध्ये अगदी नोंद घेण्यासारखं त्यांचं काम आहे. म्हणजे आता आपण गोपीचंद पडळकरांचा उल्लेख केला. पडळकर एक सामान्य कुटुंबातला एक मुलगा, म्हणजे त्यांचं जे गाव आहे पडळकरवाडी, एक छोटं एकदम एकदम छोटं गाव आहे. तुम्ही जर कधी गेला तिकडे बघा, तर अशा गावातले एक तरुण मुलगा स्वतःच्या ताकदीवर राज्याच्या राजकारणामध्ये तिने आपलं नाव निर्माण केलं आहे. बरोबर. जत तालुक्यामध्ये जाऊन, म्हणजे त्यांच्या गावापासून त्यांचा मतदारसंघ किमान 100 ते 150 किलोमीटरवर असावा, तर आटपाडी तालुक्यातून ते जत तालुक्यामध्ये गेले आणि जत तालुक्यामध्ये जाऊन ते मोठ्या मतांनी तिथे विजयी झाले. म्हणजे हे आजच्या काळामध्ये असं मतदारसंघ, ह्या मतदारसंघातला नेता त्या मतदारसंघात जाऊन विजयी होणं ही फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच. पण त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं आणि त्यांना कुठला राजकीय वारसा नाही, सामान्य कुटुंबातला माणूस. बरोबर. म्हणजे राजकीय वारसा असताना असा काहीतरी प्रयोग करणं, ह्या मतदारसंघात जाऊन तिथं उभा राहणं हे वेगळं, आणि कसलाही वारसा नसताना तिथं जाऊन ते विजयी होणं, म्हणजे त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. रोहित पाटील आराबांच्या ज्यावेळी आराबा गेले ते रोहित खूप लहान होता. म्हणजे आम्ही जेव्हा रोहितला म्हणजे बघायचो की लहान मुलगा, एकदम 11-12 शिकणारा मुलगा, म्हणजे त्याच्याकडे नुसतं रोहितकडे असं बघितलं तरी एकदम असा निरागस गोंडस असं एकदम भरून यायचं. खरं तर नुसतं बघितलं तरी इतकं आबा ही झालेली. पण आज ज्यावेळी रोहितच्या भाषण आपण ऐकतो, त्यानं इतकी वर्ष संघर्ष करून स्वतःला घडवलेला आहे. त्या मतदारसंघामध्ये 25,000पेक्षा जास्त मतानं म्हणजे रोहित विजयी झाला. म्हणजे आज रोहितला सगळे दादा म्हणायला लागले. बरोबर. म्हणजे त्याला दादा म्हणतात, हेच त्याचं यश आहे ना. म्हणजे एकेकाळचा एक त्या आराबांच्या अंत्ययात्रेमध्ये एक लहान मुलगा तिथं उभा राहिला छोटा, आज ज्या पद्धतीनं तो पुढं जातोय, खरं हे खूप म्हणजे बघण्यासारखं. म्हणजे त्याचा एक अभिमान वाटावा असं कुठल्याही जिल्ह्यातल्या माणसाला, म्हणजे किंवा राज्यातल्या माणसाला. आणि त्याचं वय तसं काय त्यावेळेला कमी वयाचा मुलगा होता एकदम. आम्ही पण निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेस आम्ही सांगली जिल्हा कव्हर करत त्यावेळेस त्यांचा साधेपणा आम्हाला पण अनुभवता आला. आणि आराराबा ज्या खानावळीत जेवायचे, आजही रोहित दादा तिथे जाऊन जेवण करतात आणि तिथं आम्ही त्यांचं मुलाखत केली होती. आणि रोहितचा जो साधेपणा आहे, म्हणजे आबाचा जसा साधेपणा होता तसा रोहितचा साधेपणा सुद्धा सच्चा आहे. रोहितला अशा काही गोष्टीची, म्हणजे माझ्या एक निरीक्षणानुसार, म्हणजे साधेपणासाठी वेगळं काय करायला लागत नाही. बरोबर. तो जसा आहे, गरज नाही. आबा जसा होते तसाच रोहित दादा आहे. विश्वजित कदमांचं सुद्धा तसंच काम चालू आहे. म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना म्हणजे जी आघाडी मिळाली ती महाराष्ट्रामध्ये 2 नंबरनं ते विजयी झाले. म्हणजे आणि त्यांना लगेच संधी मिळाली, त्याला म्हणजे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांना सुद्धा पतंगराव कदम साहेबांनी जे उभा केलेलं जे सगळं हे आहे संस्था वगैरे, तर ते सांभाळून सगळे राजकीय जे व्याप आहेत, बरोबर, ते सुद्धा लोकांच्या संपर्कात राहून हे करून ते सुद्धा काम चालू आहे. डाऊन टू अर्थ काम चालू आहे. विशाल पाटलांचं त्यांना सुरुवातीला संघर्ष करायला लागला स्वतःला सिद्ध करायसाठी. खासदार म्हणजे संघर्ष करावाच लागला. ह्या 4 नेत्यामध्ये तुम्हाला सांगतो, विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर ह्या 2 माणसांना मात्र खूप संघर्ष करायला लागलेला आहे. त्यांना सिद्ध करण्यासाठी खूप, म्हणजे गोपीचंद पडळकरांना पहिल्यांदा आमदारकी, परत जिल्हा परिषद, म्हणजे 2 आमदारकीच्या निवडणुका, एक झेडपीची निवडणूक, लोकसभेची एक, आणि परत विधानसभा, म्हणजे एवढ्या निवडणुका लढवून त्यांना यश मिळालेलं आहे. तसं विशाल पाटलांना 2009 पासून ते राजकारणात येऊ शकले असते,
त्यावेळी त्यांचं राजकारणात येण्याचं वय होतं, पण त्यांना कुठलीही निवडणूक लढवता आली नाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीशिवाय. बर. त्यांना 9ला संधी मिळाली नाही, त्यांना 14ला मिळाली नाही संधी, त्यांना 19ला संधी मिळाली, पण त्यांच्या पक्षाने ती जागा दिली राजू शेट्टी साहेबांच्या पक्षाला. त्यामुळे लोकांच्यात एक वेगळा संभ्रम तयार झाला. आणि 2024 मग त्यांची सुद्धा सुरुवात विशाल पाटलांची ही उशिरा झालेली आहे. पण त्यांनी सुद्धा स्वतःला सिद्ध केलं. कसं तर त्यांची लोकसभेतली जी भाषणं आहेत ही खूप अभ्यासपूर्ण ते बोलायला लागले. ऐकलंय, खूप अभ्यासपूर्ण आणि मांडणी पण म्हणजे. आणि लोक आता म्हणायला लागले की विशाल पाटील एवढं चांगलं बोलतात, एवढे हुशार आहेत. लोकांनाही माहित नव्हतं, कारण त्यांना स्टेजच मिळालं नव्हतं. बरोबर. त्यामुळे विशाल पाटील सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये किंवा अगदी देशाच्या त्या संसदेच्या ह्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा चांगलं काम सुरू आहे. आपण सर पश्चिम महाराष्ट्र राजकारण असतील, इथले राजकीय व्यक्ती असेल, इथली चळवळ असेल, स्वातंत्र्य चळवळ असेल, शेतकरी चळवळ असेल, दूध चळवळ असेल, कारखानदार असतील, या सगळ्या विषयावर बोललोय. पण बरेचसे विषय आणखीन बाकी आहेत, पण एका एवढ्या पॉडकास्टमध्ये आपल्याला ते शक्य नाही. आपण नक्कीच एक पुढचा पॉडकास्ट करूया, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी अधिक ज्या काही पेंडिंग राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पूर्ण करता येतील. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं सर मी मनपूर्वक आभार मानतो. आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचं आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. मलाही आपण संधी दिलीत, माझे संवाद साधला आणि मला ऐकून घेतलं, याबद्दल मीही आपला टीओडीचा खूप आभारी आहे, आपल्या टीमचा. धन्यवाद.